गजर माऊलीचा गजर माऊलीचा तुमचे चरण देखलिया भाग गेला क्षण गेला अवघा झाला आनंद प्रेम रसे वैसली मिठी प्रेम रसे वैसली मिठी आवडी लाठी मुखासी भाग गेला क्षण गेला अवघा झाला आनंद तुका म्हणया भाजोगे विठ्ठल गोगे खरे माप भाग गेला क्षण गेला अवघा झाला आनंद विठ्ठल हरी ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थ प्रकाशो मणे निवृत्ती दासो अवधारी जोज हरी नमिला गणपती माऊलीशा नमिला गुरुराया चरणी मस्तक ठेविता आपुल्या स्तुतीला द्यावी मती सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेशा गोपिकाकांत राधाकांत नमस्ते समचरण सरोजम सांद्रणीलाभुधावं जगननिहित पाणी मंडन मंडनाण तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू
मन मान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमाद्या जगत व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदं जड्डंधकारापहां हस्ते स्फाटिकमालिकं विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा हरि हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून
सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं वितीन्द्रादिदैवैः सदा सुयमाणं समाधी समूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी यती रूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधू ज्याचे पदे दुःखहारी तुम्हा विण दत्ता मला कोण तारी जयांचे किल्या स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरणा श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल अरे आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगे आज या ठिकाणी मंगलमय अशा वातावरणामध्ये भगवत चिंतना करता निरोपणा करता भगवत सेवेकरता म्हणजेच एकंदरीत चिंतना करता उच्चारलेला जो काही अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबांना सुद्धा अत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहोचे सुप्रसिद्ध साधू आपल्या सर्वांच्या प्रिय असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी असणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरू श्री गुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य रागरसिक संत श्रोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा सुंदर गोड अप्रतिम असा हा अभंग विठ्ठल अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आज आपल्या या सर्व मंडळींना आपल्या सर्वांना या क्षणाला या वेळेला आजच्या दिवशी काय प्रतिपादन करून सांगतात काय वर्णन करू सांगतात काय इच्छितात तुकोबाराय आपल्या सांगण्याकरता विशेषतः हे पाहण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे परिहार देणं उचित आहे या न्यायाला धरून तथा ते इष्ट अनिवार्य आणि गरजेचं आहे म्हणून याच न्यायाला धरून परिहार देणं योग्य आहे म्हणून परिहार द्यायचा तो असा आपल्या या श्री क्षेत्र परम पावन भूमीमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी हिंगणवेडे या गावामध्ये साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पांडुरंग परमात्म्याच्या दयेने पवनसुताच्या मंगलमय अशा दिव्य अशा प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा मंगलमय हरिकीर्तनाचा सोहळा म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह गेले साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण 22व्या वर्षामध्ये पदार्पण त्या ठिकाणी करतो आहोत विशेष ही सद्भाग्याची सौभाग्याची गोष्ट त्या ठिकाणी आहे 22व्या वर्ष त्या ठिकाणी आपल्या या सप्ताहाचं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे साधू संतांचा विशेष करून कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे अगदी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पंचकृषीतील गंगा गोदावरी दारणा मातेच्या तीरावर श्री क्षेत्र वसलेलं आपलं हे विशेष असणारं गाव म्हणजे हिंगणवेडे गाव श्री विठ्ठल रखुमाई परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने श्री पवनसुताच्या हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने माऊलींच्या कृपा आशीर्वादाने तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे श्री संत नामदेव महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत एकनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे आमचं श्रद्धास्थान अंतकरणाचं श्रद्धास्थान विशेष करून आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण नामदेव महाराज शिंदे साळसानेकर यांच्या विशेष अशा कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूजनीय महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज असतील त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या विशेष अशा शुभप्रेरणेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या समस्त ग्रामस्थ संयोजक आयोजक नियोजक मंडळीच्या माध्यमातून गुणीजन भजनी मंडळाच्या माध्यमातून चालू असणारा हा आपला मंगलमय दिव्य असा सोहळा आणि या सोहळ्यातील आजची 8व्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व मंडळीच्या माध्यमातून माझ्या वाट्याला त्या ठिकाणी आलेली आहे चौथ्या दिवसाची का हरकत नाही 4मधले
आपलं 8 मधले 4 काढून टाक, काही हरकत आहे का? मला माहिती आहे, कारण 8वा दिवस हा काल्याच्या कीर्तनाचा असतो, बरोबर की नाही? बरोबर ना? विशेष करून मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, पण माझा स्वभाव आहे. कितवा दिवस आहे हा जपला? बोला ना महिला मंडळ, सॉरी लाडक्या बहिणींनो जरा बोला की. खरंच लाडक्या म्हणावं लागेल, कारण महाराजांच्या शब्दाला मान देऊन आपण पुढे सरकल्यात, महत्वाचं आहे की नाही? कारण हरकत नाही, तुम्ही सरकारच्या लाडक्या आहात म्हणजे आपण सर्वच म्हणायला हरकत नाही आहे. महत्वाचा भाग, विशेष करून आपण या ठिकाणी उपस्थित आहात, भाग्यवान आहात. 4थ्या दिवसाच्या सेवेकरता आपण सर्वजण इथे उपस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे की 4थ्या दिवसाच्या कीर्तनाचे आज आपण साक्षीदार आहोत. राहूही नाही पुढच्या माहीत नाही या हिशोबाने बोलते मी. महत्वाचा भाग म्हणजे आजच्या कीर्तनाला उपस्थित आहात असं म्हणायचं नाहीये, आतापर्यंत आहोत. संतांचे शब्द आहे, बरवे झाले आजीवरी नाही पडिलो, इथे क्षणाचा भरोसा नाही आहे ना. आपण साक्षीदार आजच्या कीर्तनाचे या हिशोबाने मी बोलते. 4था दिवस मंगलमय असणारा दिवस आज आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सद्भाग्याने उगवलेला आहे आणि 4थ्या दिवसाकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. विशेष करून अत्यंत गोड हा सोहळा त्या ठिकाणी आहे. ज्येष्ठ गुरुवर्य साधू संतांचे आशीर्वाद, बाबाजींचे आशीर्वाद आपल्या गावावरती आहे आणि याच न्यायाला धरून हा प्रारंभ झालेला. अगदी गेले 21 वर्ष आपण पूर्णत्वास नेले आणि 22व्या वर्षामध्ये आपण सर्व मंडळी पदार्पण करत आहोत. विशेष भाग्य आहे, कारण हा दुसरा तपोपूर्ती सोहळा म्हणायला हरकत नाही, कारण 22 विशेषता आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या गावामध्ये आपल्या सोहळ्याकरता अत्यंत महाराष्ट्रातील नामांकित व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित आहे. विशेषतः ही भगवंताची संतांची कृपा आहे. अगदी अकारण करुणा वरुणालय, भक्तवांच्या कल्पतरू, अखिल कोटी ब्रह्मांड नायक, सृष्टीचे माता धाता पितामह असणारे षडगुण ऐश्वर्य संपन्न गोपाल कृष्ण कन्हैयाच्या आशीर्वादाने पवनसुताच्या प्रांगणात आपण उपस्थित आहोत. त्यामध्ये अत्यंत ज्ञात अज्ञात मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अनुभवी ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आज विशेष करून बऱ्याच दिवसाचा पक्वास फक्त एरवी इतरत्र ठिकाणाहून ज्यांचा ऐकत होते, आज प्रत्यक्षात योग ऐकण्याचा आला. म्हणजे माझ्या एकटीचाच नाही आला, येताना ज्यांना ज्यांना योग साधता येईल ती माणसं पण मी घेऊन आलेत ऐकण्याकरता. साक्षीला सर्व मंडळ या ठिकाणी बसलेले आहे. हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य त्या ठिकाणी, गोसावी बाबा या ठिकाणी उपस्थित आहात. अत्यंत गोड मनापासून ज्यांचं लहान असो नाही तर महान महाराज मंडळींना त्या ठिकाणी मनापासून साथसंगत करता आहात. मनापासून माझा वंदन आहे, प्रणाम आहे तुम्हाला. बाजूला उपस्थित आपल्या पंचकृषीचं लाडकं वैभव चिंतामणजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून ते नेहमीच साथसंगत करत असतात. बाजूला उपस्थित काळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनाही, दोन्ही महाराजांना मनापासून वंदन आहे. बाजूला उपस्थित हरिभक्तपरायण आसाराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून वंदन आहे. बाजूला उपस्थित गायनाचार्य बाबा रमेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि भाऊसाहेब महाराज असतील किंवा गावातील असेल किंवा बाहेर पंचक्रोशीतील ज्येष्ठ टाळकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व ज्येष्ठ टाळकरी मंडळींना त्या ठिकाणी मनापासून वंदन आहे. बाजूला उपस्थित विनेकरी बाबा या ठिकाणी सुशोभित असणारे आपल्या गावाचं पंचक्रोशीचं त्या ठिकाणी सौभाग्य म्हणावं की ज्यांचं प्रतिबिंब आपल्याला विशेष करून पाहायला मिळतं. असो, जास्त बोलत नाही. बाजूला उपस्थित असणारे तुतारीवाले बाबा, तुम्ही तिथून इथपर्यंत आणलं, मला मनापासून धन्यवाद. पण वाजवलं नाही का बरं? वाजवलं म्हणजे तुतारीला वाजवलं नाही असं. जाऊ द्या, आता राहू द्या, शेवट घ्या. महत्वाचा भाग, बाबा आलेत कहणं, याला महत्व आहे. बाबांनाही मनापासून वंदन आहे. व्यासपीठावर उपस्थित बरीच परिचित मंडळी आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या ठिकाणी आहेत. सर्वांना माझं नामोल्लेख वेळेत त्या ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा नामोल्लेख करत नाही. ज्येष्ठ मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून त्या ठिकाणी वंदन आहे. आपल्या सप्ताहाचा या वर्षीचा, मागच्या वर्षीचा मला माहीत नाही, कारण या सप्त्याला मला कीर्तनाला यायचे. मला वाटतं कीर्तन जसं मी करायला लागलेत गेले 3-4-5 वर्षापासून. हरिभक्तपरायण आमचे वडिलांसमान असणारे पितृतुल्य काका म्हणजे शिवाजी काका गेले 4-5 वर्षापासून म्हणायचे पुढचा सप्ताह येतोय. तुम्हाला कळालं पण का? हां, पुढच्या वर्षी आपण करू नियोजन. त्याचा पुढचा येतोय, आपण पुढच्या वर्षी नियोजन करू. आत्ता कुठं टोमॅटो, कोबू, फ्लावरला भाव आला आणि मग तो भाव मला मिळाला. पण मला भावाची गरज नव्हती, कारण मला माहिती आहे माझा भाव देवाच्या चरणावर आहे. यापेक्षा मला सेवा करायची, मला कोणत्याच ठराविक भावाची गरज. तुम्हाला कळतंय का? तुम्ही चेहऱ्यावर तुमच्या स्मित हास्य, याचा अर्थ तुम्हाला भाव पक्का लक्षात आलाय. पण तो भाव मला तुम्हाला सांगायचा नाहीये. आज मला वाटतं 3-4 वर्षातून कुठे योग साधला आज हा सेवेचा. गोड असा उत्सव, अत्यंत मंगलमय नियोजन आहे. पण याच वर्षी अत्यंत असं म्हणायला गेलं तर हरकत नाही, या व्यासपीठावर उपस्थित मंडळी सर्व तयार असणारी मंडळी माझ्यापेक्षा.
पण विशेषतः यांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर यांना जर साऊंड खराब असला तर हे काहीच करू शकत नाही. आपल्या कीर्तनाचा सप्ताहाचा प्राण म्हणजे साऊंड त्या ठिकाणी आहे. श्रीराम साऊंड नांदूर मधमेश्वर दादांनाही मनापासून त्या ठिकाणी वंदने. बाजूला उपस्थित आपल्याच पंचकृषीतील त्या ठिकाणी मोठं वैभव, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तथा गायनाचारी आमच्या छोट्या भगिनी साक्षीताई बोराडे या ठिकाणी उपस्थित आहे. बाजूला त्यांचे श्रीगुरू म्हणजेच बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, बोराडे बाबा. सगळ्यांनाच मनापासून वंदने. या गावातील सोडून बाहेरून आलेली सर्व पाहुणे मंडळी आलेली आहे आणि पाहुणे मंडळीचं स्वागत करणं हे बोलणाऱ्याचं काम असतं, बरोबर की नाही? महत्त्वाचा भाग आहे. आलेल्या प्रत्येक पाहुणे मंडळींना माझं मनापासून वंदन आहे. उपस्थित सर्व श्रोतूवर्ग सर्वांना वंदन करून काही वेळ करू परमात्म्याची सेवा. विठ्ठल महत्वाचा भाग तुतारींसोबत चोपदारही आले होते. महत्वाचं भाग ते राहिलेत, बरोबर. दोन्ही चोपदार काकांना त्या ठिकाणी मनापासून वंदन आहे. हे जरा काही टेन्शन मध्ये नाहीये पण हे खूप लाजत आहे. खरंच लाजत आहे. मला वाटतं नवीन आहेत का? मग लाजायला काय झालंय त्यांना? लाजाळूच आहे का? महत्वाचा भाग. पण दोन्ही महाराजांना दादांना मनापासून त्या ठिकाणी वंदन आहे. आपल्या या कार्यक्रमाचं मंगलमय असं चित्रीकरण आहे. सुशोभित आपण सर्वजण मंगलमय देवस्वरूप या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणार आहे आमचे त्या ठिकाणी वैभव दादा समोर उपस्थित आहे. विनोद दादा त्या ठिकाणी समोर उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून माझं वंदन आहे. विशेष करून सर्व उपस्थित मंडळी बरीच परिचित आहे पण नाम उल्लेख करण्यापेक्षा अधिक करूया सर्व मिळून त्या परमात्म्याचं चिंतन. विठ्ठल हरी आता कोठे धावे मन तू माझे चरण देखलिया. बाग गेला शिना गेला अवघा झाला आनंद. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून आजच्या दिवशी आपल्याला काय सांगू इच्छितात, काय सांगायचंय तुकोबारांना? बघा, तुकोबारा आज त्यांच्या जीवनामध्ये आलेला विशेष अनुभव सांगण्याचा प्रयत्न करताय. काय अनुभव आला, काय त्यांच्या जीवनामध्ये दिव्य अनुभूती घडली, ती अनुभूती, तो अनुभव तुकोबारांनी आजच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमवेत त्या ठिकाणी विशेष स्वरूपाने स्पष्ट केला आहे. विठ्ठल बघा, आजच तुकोबारांना अनुभव का सांगावा असा वाटला? तुकोबारा म्हणतात प्रथम दिवस नाही, द्वितीय नाही, तृतीय नाही, चतुर्थ दिवस आपला आहे, म्हणजे चौथा दिवस आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे संप्रदायाची परंपरा, विशेषतः नियम. पहिला दिवस म्हटला की नामचिंतन, नामस्मरणाचा आघात दिव्य असणारा महिमा प्रतिपादन करावा. द्वितीय दिवस म्हटलं की काय सांगावं, एकंदरीत भगवंताचं गुणानुवाद किंवा संत परिचयतीर्थ त्या ठिकाणी मांडावं, संतांचा आघात महिमा सांगावा. तृतीय दिवस म्हटलं की साधारणतः भक्ती वर्णन करावी, असे साधारण नियम आपल्याला सांगितले. पण चतुर्थ दिवस म्हटलं की काय सांगावं, अनेक ठिकाणी उपदेश पाहायला मिळतं, किंबहुना भक्तीचे मार्ग अनेक त्या ठिकाणी आहे. जरा मोकळा दिवस पाहायला गेला तर चौथा, पाचवा, सहावा म्हणता येईल एकंदरीत. पण आजच्या दिवशी तुकोबारांना अनुभवच का सांगावा असा वाटला, अनुभूतीच का सांगावीशी वाटली? त्याला कारण आहे. कारण तुकोबारा म्हणतात परमात्म्याचं आघात असणारं नामस्मरण जे परमात्म्याला किती आवडतं, किती आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र देणं. परमात्म्याला एवढं आवडणारं नामस्मरण तुम्ही पहिल्या दिवशी सगळ्यांनी केलं. उपस्थित असणारी जेवढी पहिल्या दिवसाची मंडळी आहे त्या सगळ्यांनी तो भाग नोंदवला असं म्हणायला हरकत नाही. त्याची पात्र झाली, त्याचे साक्षीदार झाले नामस्मरणाचे. द्वितीय दिवस गुणानुवाद असेल किंवा संतपर असेल, जे काही असेल ते आपल्याला मिळालं. तृतीय दिवस भक्तीच्या स्वरूपाने थोडंफार पाहण्याचा प्रयत्न असावा कदाचित नियमानुसार. पण चतुर्थ दिवस या सगळ्याचा परिणाम काय तुकोबारा तेच सांगताय. विठ्ठल असा वाटला? तुकोबारा म्हणतात नामस्मरण केलं, अनुभव आला. संतांची संगती केली, अनुभव आला. संतांची संगती करून भक्ती कुठेतरी केली, या सगळ्यांचा अनुभव आला. आणि अनुभव तो मला माझ्याजवळ न ठेवता सगळ्यांना सांगावासा वाटला. देवाला त्या ठिकाणी परमात्मा बोलताय. या अभंगाच्या माध्यमातून ऐकताना तुम्ही मन लावून थोडं महत्वाचं चिंतन ऐका गड्या, अंतकरणापासून ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका, सर्वांगाने अवधान द्या, सगळ्यांनी कान इकडं करून ऐका. विठ्ठल विशेषतः आज आपल्या सर्वांना अनुभव आला, सांगावासा वाटला तुकोबारांना. काय कारण आहे? अलीकडे सामान्य व्यक्तीच्या संदर्भाने विचार केला, सामान्य लोक अनुभव सांगत नाही, पण संत महात्मे आलेला प्रत्येक
अनुभव पावलोपावली या जगताला सांगितल्याशिवाय अनुभवाले अंगा ते या जगादे तसे ते या जगादे तसे ते या जगादे तसे अनुभवाले अंगा ते या जगादे या जगादे ते या जगादे तसे अनुभवाले अंगा अनुभवाले अंगा ते या जगादे तसे ते या जगादे तसे ते या जगादे तसे अनुभवाले अंगा ते या जगादे तसे या जगादे तसे ते या जगादे अनुभवाले अंगा ते या जगात येत असे आलेला हा प्रत्येक अनुभव लोकांना सांगावासा वाटला. काय कारण आहे? कारण अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि एखाद्याला जर आपला अनुभव झाला त्याचं हित होऊ शकतं, गड्या कल्याण होऊ शकतं. कारण बघा, एक वाक्य बोलण्याचा थोडासा प्रयत्न करेन. आपल्या प्रत्येकाचे आई वडील या जन्मातलं हिताचं सांगतात, महत्वाचा भाग सांगणारच आहे. आणि त्यांच्या बुद्धीला जेवढं जमतं तेवढं ते मनापासून सांगतात. या जन्मात तुझं हित कसं होईल, तुझं कल्याण कसं होईल हे सांगण्याचा पावलोपावली प्रयत्न आई वडील करतात. पण संत असे आई वडील आहेत ते एका जन्माचं नाही, ते जन्मोजन्मीचं हित कसं होईल एवढं सांगतात. म्हणून तर शब्द आहे ना, तुम्ही संत माय बाप कृपावंत, विनाकारण शब्द नाही वापरलात. एका जन्माचं नव्हे, ज्यांनी जन्मोजन्मीच्या हिताचं सांगावं त्यांना पावलोपावली आलेला अनुभव सुद्धा आज सांगावासा वाटला. विठ्ठल आज तुकोबारांनी काय अनुभव सांगितला? या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय देवासमोर उभं राहून देवाशी बोलताय, देवाशी संवाद करताय, चर्चा करताय. काय बोलताय देवाशी? हे देवा ऐक, आता कोठे धावे म्हण तुझे किंबहुना तुमचे चरण देखलिया. देवा, आता सतत धावपळ करणार मन, सतत त्या ठिकाणी भागणार मन मात्र एका जागेवर स्थिर झालं. त्याचं कारण काय? म्हटले तुझे चरण आम्ही पाहिले, देखलिया, तुझे चरण आम्ही पाहिले आणि सतत धावणारं मन आज मात्र एकाग्रता साधून तुझ्या चरणाशी स्थिर झालं. आता कोठे धावे मन. काही जण त्या ठिकाणी संतांकडे गेलेत आणि प्रश्न केला, का हो तुकोबाराय, तुम्ही काय शब्द वापरताय? आता कोठे धावे मन, म्हणजे मन सारखं धावतंय. धावणं वेगळं आणि थोडं पळणं वेगळं आणि चालणं वेगळं, फरक आहे तिन्ही गोष्टींमध्ये थोडा थोडा. धावणं म्हणजे कसं तरी धावतच राहणं, सारखं धावणं. पळणं म्हणजे त्याला काहीतरी कुठेतरी लिमिट असावा, बरोबर? सारखं धावताय तुकोबाराय, आम्ही ऐकलंय. रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन करणारे तुम्ही, तुमचं मन धावतं. रात्रंदिवस परमात्म्याचं नामस्मरण करणारे तुम्ही सांगतात किती करतात? म्हटले माझी वाचा अनावर होते. काय शब्द आहेत? माझी मज झाली अनावर वाचा. एवढं नामस्मरण तुम्ही करतात. मग नामस्मरण करून सुद्धा, सामान्य भाषेत सांगू, देव देव करून सुद्धा तुमच्या जीवनात धावपळ आहे. म्हणजे दुःख आहे एकंदरीत. धावपळ केव्हा करतो माणूस? काहीतरी दुःख असेल, संकट असेल, काहीतरी कारण असेल म्हणजे माणूस धावपळ करतो. मग देवदेव करून सुद्धा, परमार्थ करून सुद्धा, नामस्मरण करून सुद्धा तुमच्या जीवनात धावपळ आहे. मग आम्ही बिना देवदेव केलेलेचे बरे, आम्ही न नामस्मरण, न कीर्तन, न भजन पूजन न करता बरे आमच्या जीवनात अशी धावपळ, तशी धावपळ आहे. बरोबर आहे? माझं बोलणं लक्षात येत आहे तुमच्या? थोडा वेळ ऐका जरा, महत्वाचं सांगतायत तुकोबाराय. विशेषतः त्या ठिकाणी तुमच्या जीवनात धावपळ ऐकून आम्हाला आश्चर्य वाटतंय. रात्रंदिवस अहो रस्त्याने चालावं तर मातीने तुमच्या समवेत गावं विठ्ठल, झाडाझुडपांमध्ये गेले तर त्या झाडांच्या पाना फुलांनी म्हणावं विठ्ठल. एवढा तुमचा दिव्य अधिकार आहे आणि तरी सुद्धा तुमच्या जीवनात धावपळ आहे. तुमचं मन सतत धावतंय. तुकोबारांचे शब्द मार्मिक आहे. आता कोठे धावे मन. इथं ते म्हटले का आता कुठे धावे माझे मन. मग असं काय तुम्ही तुकोबारांना बोलताय? शब्द किती मार्मिक आहे. मन प्रत्येकाला आहे की नाही? मन प्रत्येकाला आहे की नाही? हा नाहीतर नाही. दोन्हीतून एक उत्तर सांगा गड्या. आहे का? आहे ना. मन प्रत्येकाला आहे की नाही? कुठे आहे? हे नक्की आहे, पण कुठे? मन प्रत्येकाला आहे. एक स्थिती आहे ती विशेष. प्रत्येकाला
मन आहे. तुकोबराय मनाच्या संबंधाने बोलतात, मी म्हणत नाही, स्वतःचा शब्द वापरलेला नाहीये. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. देवा धावताय इथे धावपळ करणारे, आता कुठे धावू मी किंवा मी काहीतरी म्हणता येत होतं त्यांना त्यांच्या याने, तो शब्द नाहीये, मनाने बोलले. याचा अर्थ ज्याला ज्याला मन आहे त्या प्रत्येकाचा मन धावतं, पण देवा त्या प्रत्येकाच्या धावण्याच्या संदर्भाने मी बोलतोय. बरं ठीक आहे, तुम्ही माझ्यावर लोटत असाल ना, मी मान्य करतो, जसं काय माझंच मन धावपळ करतंय. तू खूप बरं बोलताय. हा ठीक आहे, माझं मन धावपळ करतं, तुमचं मन धावपळ करतं, पण एक तुमची धावपळ वेगळी आहे, माझी वेगळी आहे. माझी धावपळ आहे परमार्थाची. जगाचा मालक कधी कृपा करेन, तो कधी माझ्याकडे पाहीन, कधी त्या ठिकाणी दर्शन देईन, ही माझी धावपळ आहे. तुमची धावपळ काय आहे? तुमची धावपळ ही संसाराची आहे, माझी धावपळ ही परमार्थाची आहे. विठ्ठल म्हटले ठीक आहे, तू गोबर आहे. परमार्थाची काय धावपळ आहे? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्तमा. ऐसे उद्धार पावे संतांचे शब्द आहे. कधी संत साधू संत मिळाले तर संतांनी आपल्या वरिष्ठ संतांना असा प्रश्न विचारलाच नाही, संसारी यकाने परमार्थिक स्वतःच्या उद्धाराचा प्रश्न विचारला. काय विचारला माहितीये? माझा उद्धार कधी होईल, माझा नारायण माझ्यावरती कधी पाहीन, कधी कृपा करेन, कधी करुणा करेन, हे संतांना प्रश्न विचारावे. संत अंतकरणात आनंद धरून उत्तर देतात. पण असे जर प्रश्न विचारले, माझी वीर कधी होईल, घर कधी होईल, लग्न कधी होईल, संसार पुढे कधी जाईल, एकाचा दोन, दोनाचा वर, तीन चार कसा जाईल, हा प्रश्न विचारला, साधू संतांना उत्तर द्यायला फार वंगाळ वाटतं. ते जास्त करून मनापासून देत नाही, पण मन जपावं म्हणून देतात. पण तुम्ही परमार्थाच्या दृष्टीने प्रश्न केले, संत उत्तर दिल्याशिवाय थांबत नाही. म्हणून आजही त्या ठिकाणी उत्तर देतात. माझी धावपळ आहे परमार्थाची, देवाचे चरण पाहण्याची. आणि ज्या दिवसापासून देवा मी तुझे चरण पाहिले, तुमचे चरण देखलिया, माझ्या जीवनात धावपळ करून जो शीन भाग आला होता, तो सगळा शीन भाग निघून गेला. परिणाम त्याचा काय झाला तेच तुकोबराय वर्णन करतात अभंगाच्या अगदी द्वितीय चरणात. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला.
वाजवायला, कमाल आहे तुमची. जरा टाळ्यांची दाद द्या. खरंच चांगलं वाजवलं, म्हणजे फारच चांगलं गायलं, फारच काही नाही. पण विशेष कसं आहे माहिती का, अजून किती दिवस बाकी आपले? हां 4 दिवस बाकी ना. मग 4 दिवसापर्यंत तर वाजवत चला ना. हे जर परत गेले तर हाल आहे आपले. महत्वाचं पण असं अंतःकरणापासून सर्व मंडळी गात आहेत, वाजवत आहेत. महत्वाचा भाग काय चालू होतं आपलं? हां प्रमाण झालं होतं ना. हां काय तुम्ही मला सांगायला तुमचं काम आहे, सांगायला तुम्हाला बोलवलंय. भाग गेला, क्षण गेला, अवघात झाला आनंद. तुकोबाराय म्हणतात त्या देवाचे चरण मी पाहिले. अनुभव सांगतायत. देवाचे चरण पाहिले, जेवढा काही शिरभाग आजवर आला होता तो सगळा शिरभाग निघून गेला आणि आनंद शिल्लक राहिला. म्हटले किती? हरी आनंद रे आजी आनंद रे, भाग आहेत. विशेष करून संत महात्मे सांगतात आज आनंदच आहे, बरोबर की नाही? म्हणून ते सहज आठवलं योगायोगाने. आनंद आहे की नाही? हा आनंद पुन्हा नाहीये. अपेक्षा करावी स्वर्गातील देवादिकांनी, त्यांच्या जीवनात नाहीये, तो आपला आहे, बरोबर की नाही? घेतला पाहिजे. आणि चालू क्षण आपल्या हातात आहे, तो आनंद तरी घेतला पाहिजे, बरोबर की नाही? पण आपलं झालं असं आहे, एवढी धावपळ आपली आहे, कीर्तनात बसले तरी विचार, मीटिंगला गेले तरी विचार, जेवताना विचार, विचारांमध्ये आपण कीर्तनात आहोत की बाहेर, हा सुद्धा ठिकाणावर येऊन परत विचार करावा लागतो. हा सुद्धा विचार आहे. विचारातून बाहेर यावं. काही क्षण परमात्म्याने आपल्याकडे दिले, ते आनंदानं विभोराने त्या ठिकाणी होऊन लुटून घ्यावेत, हा सगळ्यात मोठा भाव आहे. संत महात्मे सांगतात एवढा आनंद आमच्या जीवनामध्ये झाला की आम्ही आनंदाने विभोर झालो. एवढा आनंद झाला. मला सांगा, आजवर असा व्यक्ती पाहिला की नको बाबा आनंद, आता मला दुःख हवं? कोणी पाहिलं का? कोणी म्हणतं का मला आनंद विनाकारण आला, माझी इच्छा नव्हती, माझ्या जीवनात एवढा आनंद आहे, अजिबात माझी इच्छा नव्हती की मला आनंद व्हावा, माझ्या जीवनात सुख यावं, असं कोणी म्हणतं का? नाही म्हणत. प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची, आनंदाची. दुःख यावं असे म्हणणारे फक्त संत आहे. आणि असे म्हणणारे फक्त आमच्या महाभारतातील कुंती माता आहे. का? कारण दुःखामध्ये आम्हाला ईश्वर आठवतो. आपण ऐकलंय ना, अंगाला आला ताप की देवा, नाही माहित तुम्हाला? नाही माहित, हरकत नाही, आपण इथेच थांबू. महत्वाचा भाग, ज्या अर्थी प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलं त्या अर्थी मला पक्क कळालं की तुम्हाला माहिती आहे का नाही. विठ्ठल महत्वाचा भाग जर विशेष लक्षात करून घ्यायला गेलं तर जोपर्यंत जीवनात दुःख आहे, देवाचं स्मरण आहे, सुख आलं की देवाचा विसर पडतो. म्हणून काही संत मात्र दुःख मागतात. कुंती मातेने दुःख मागितलं भगवान गोपालकृष्ण कन्हैयाकडे. का? देवा तू दुःखातच समोर येतो, दुःखातच तू आठवतो, माझी इच्छा आहे तुझं स्मरण करता करता माझा देह जावा. म्हणून दुःख मागणारी काही मंडळी आहे, पण आपल्या सगळ्या सामान्य माणसांच्या संदर्भाने विचार केला तर प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, आनंद प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर संत महात्मे सांगतात त्या परमात्म्याचे चरण पाहावं लागणार आहे. याकरता काय करावं लागणार आहे? संत महात्मे सांगतात आजच्या अभंगाच्या अगदी प्रथम चरणामध्ये, आता कोठे धावे मना, 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 आता कोठे धावे मना.
चालू द्यावं ते आता कोठे अजिबातच ना धावे. महत्वाचा भाग आहे. काय महत्वाचा भाग? तुम्ही काकड्याची मंडळी का? हा, म्हणून पहाटे 4 महत्वाचं आहे. आजकाल तसंच झालंय, एका दगडात 2 पक्षी साधणारा प्रत्येक व्यक्ती आहे. महत्वाचा भाग आता कोठे धावे अजिबात न म्हण. आमचं मन आता कुठेच धावत नाही. काय कारण आहे? देवा तुझे चरण आम्ही पाहिले. लोक म्हटले देवाचे चरण पाहिले म्हणून एवढं समाधान आहे. लक्षात घ्या, चरण किती महत्वाचे आहेत, किती महत्वाचे. चरण महत्वाचे. जर विचार केला, खरं सांगा महिला मंडळ, मुख महत्वाचा की चरण? चरण म्हणजे पाय महत्वाचे की तोंड? हा, पाय. तुमचं काय मत आहे? चरण. महिला मंडळ तुमचं पाय. वा, विशेष आहे. तुमचं बोला. मुख, काही म्हणताय मुख, काही म्हणताय चरण, काही म्हणताय पाय, काही म्हणताय तोंड. हरकत नाही, पण लक्षात घ्या, संसारिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर पाय महत्वाचे नाही. महत्वाचा भाग का? कारण समजा बोलू नाही, पण बोलण्याची वेळ येते समजण्याकरता. समजा नवरदेव नवरी आपण पाहायला गेलो. नवरदेव नवरी पाहिल्यानंतर, नवरदेव असू नाही तर नवरी असू दे, काही कळणार, पाहिल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाय पाहतो की मुख? पाय पाहतो की नाही? घरी येऊन सांगतो पाय असे होते, पाय तसे होते. मग मला आता खरं सांगा महिला मंडळ, पाय महत्वाचे आहे की मुख? बोलणेच नाही. महत्वाचा भाग काय महत्वाचं आहे? मुख. लक्षात घ्या, हाही महत्वाचा भाग आहे. संसारिक अनुषंगाने मुख महत्वाचं आहे. बघा, संसारिक अनुषंगाने मुख आहे, पण परमार्थिक अनुषंगाने परमात्म्याचे चरणच आहे. का? रात्रंदिवस जिच्या मागे तुम्ही आम्ही धावपळ करतो ती लक्ष्मी कुठे राहते? लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. जियाने का कुडते, जियाने का कुडते, जियाने का कुडते, आनावा तोहारी, आनावा तोहारी, वेगे आनावा तोहारी, आनावा तोहारी, वेगे आनावा तोहारी, आनावा तोहारी, वेगे आनावा तोहारी, मददिना चलो, मददिना चलो. पाय कुणाच्या हाती? पाय कुणाच्या हाती? आता सध्या अकाउंट कोणाच्या हाती? बोला की जरा, खरं की नाही? पाय लक्ष्मीच्या हाती. तुम्ही दिलं काय नाही दिलं काय? आम्ही लाडक्या बहिणी आहोत. महत्वाचा भाग, चिंता करण्याचं काम नाही. पाय लक्ष्मीच्या हाती. जिथे लक्ष्मी वास करते ते चरण आहेत. जिच्या मागे लक्ष्मी नाही. लक्ष्मी म्हणजे काय? पैसा. इथे पैसा नाही, पैशाची मालकीने जिथे राहते ते चरण आहे. आणि मला सांगा, परमात्म्याच्या चरणाची पूजा ज्या घरामध्ये तिथे लक्ष्मी आहे, बरोबर? मला सांगा, लक्ष्मीची वेगळी उपासना करण्याची गरज आहे का? नाही आहे. जर परमात्म्याचे चरण, परमात्म्याची सेवा ज्या घरामध्ये, वेगळं लक्ष्मीला बोलवण्याची गरज पडत नाही, तिथे येणारच आहे. महत्वाचा भाग हे विशेष आहे. पण अलीकडे विचार केला तर संत महात्मे सांगतात, देवाच्या चरणाजवळ विशेष समाधान सुद्धा आहे. जे समाधान तुमच्या माझ्या जीवनातलं शेवटचं टोक आहे. आणि हे विशेष असणारं समाधान देवाच्या चरणाजवळ आहे. लोक म्हटले ठीक आहे, देवाच्या चरणाजवळ इतकं काही आहे. म्हटले बरंच काही आहे. कारण त्याचं काय झालं? देवाच्या चरणाच्या संबंधाने तुकोबाराय म्हणतात, मी जन्माला येईन. काय प्रतिज्ञा करतात ना, येईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. साधावया तुझी चरण सेवा, साधावया तुझी चरण सेवा, साधावया तुझी चरण सेवा. येईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा, साधावया चरण सेवा, साधावया. येईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा. गोपरांनी प्रतिज्ञा केली, तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझ्या चरणांची सेवा साधण्याकरता मी जन्म
जन्म घेईन. जन्म घेऊ का म्हणत नाही मी, बऱ्याच वेळा सांगते. तुकोबरांचे शब्द बघा किती मार्मिक आहे. जन्म घेऊ का, घेऊ शकतो का, घेता येईल का, देशील का जन्म, काही विषय नाही, प्रश्नच नाही. देवा घेईन आम्ही जन्म याच्यासाठी देवा प्रतिज्ञाच करून टाकली. लोक म्हटले जन्म घेणं एवढं सोपी गोष्ट आहे. अनंत यातना जन्माला आल्यानंतर भोगाव्या लागतात. येण्या अगोदर पासूनच आईच्या उदरामध्ये जन्माला आल्यानंतर किती यातना आहे. तुम्हीच सांगता दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखरूपी संसारामध्ये जन्माला येण्याची प्रतिज्ञा करतात. ते म्हटले हो, काय कारण आहे. देवाच्या चरणाजवळ विशेष समाधान आहे आणि ते समाधान आम्ही प्राप्त केलं. परिणाम आमच्या जीवनातील क्षीणभाग निघून गेला. म्हटले ठीक आहे, देवाचे चरण तुम्ही पाहिले, आता आम्हालाही देवाचे चरण पाहून ते समाधान मिळवायचंय. कसं मिळवता येईल त्याकरता सगळ्यात पहिला पर्याय, या जगतामध्ये सगळं स्वतःच्या सामर्थ्याने मिळवता येतं. एक गोष्ट अशी आहे जी स्वतःच्या सामर्थ्याने मिळवता येत नाही. संतांचे शब्द आहे काय, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा. ती संत भेट आहे ती आम्हाला विशेष स्वरूपाने त्या देवाचे चरण पाहण्यापर्यंत नेणारी आहे. कशी होईल ते सांगा. या जगतात एक वेळ देव नाही मिळाला तर चालेल, पण संत भेट मिळवावी हेच सांगण्याचा माझा प्रपंच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग अनेक जण लोक म्हटलेत संत भेट तर एवढी अवघड आहे की बहु शब्द वापरलात. एवढी जर अवघड संतांची भेट आहे ती आम्हाला कधी व्हायची. ते म्हटले आम्ही मिळवली तशी तुम्ही मिळवा. आम्ही जे केलं ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला संत भेट झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचे शब्द ऐकतो ना आम्ही जे केलं ते करा. संत भेट होईल जेणेकरून जीवनाचा उद्धार होईल. कारण संत एका जन्माचं नाही, आपल्या जन्मोजन्मीचं हित असं सांगतात. एक वाक्य बोलते, कधीतरी स्वतःला एकांतात न्यावं माणसाने. कामाचं शेड्यूल आहे, व्यस्त बिझीले, सगळ्यांचंच बिझी शेड्यूल झालाय. कधीतरी एकांतात न्यावं आणि स्वतःला एक प्रश्न करावा, बाबा तू मरणार आहे, तुला जायचं आहे आणि इथे जाण्या अगोदर आपली आपण करा सोडवण. स्वतःच्या जीवाची स्वतःला सोडवण करायची आहे. या जन्मात सांभाळणारे अनेक जण भेटतील, पण जन्मोजन्मी सांभाळणारा कोण असणार आहे, कोण राहील गड्या, हा विचार करावा. हाच विचार अंतःकरणात असावा. आणि याशिवाय विचार जर केला तर लक्षात येईल देवाशिवाय कोणी नाही आहे. म्हणून देवापर्यंत जायचंय तर अगोदर संत भेट. संत भेट जर करायची असेल तर काय करावं, संतांनी सगळ्यात पहिलं उत्तर दिलं. संत भेटीच्या सगळ्यात पहिली विशेषता सांगितली आहे, माणसाचं अंतःकरण निर्मळ असावं. मी नेहमी सांगते परमार्थ थोडा असेल तर चालेल, पण अंतःकरण निर्मळ असावं. पण अंतःकरणात जर मलिनता असेल, कुठेतरी कुविचारी भावना असेल, सद्विचारी नसेल तर केलेला परमार्थ फोल आहे. महत्वाची गोष्ट सांगतायत, पण लक्षात घ्या परमार्थ तसा वाया जातच नाही. मी नेहमी सांगते, नेहमी बोलत असते. आज तुम्ही कीर्तना करता आलात बरोबर, कीर्तना करता आज नाही गेल्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून येणार आहे, पुढे शेवटपर्यंत येणार आहेत आणि पुढे चालू राहणार आहे. जेवढा काही वेळ आजपर्यंत आपला त्या ठिकाणी जाणार आहे, जवळजवळ 8 तास आपण म्हणूयात. 8 तास कीर्तन तुम्ही ऐकणार आहे, पण या 8 तासाची नोंद असणार आहे. जेव्हा आपण सगळे बोलते आता महत्वाचं मरू ना का नाही विचारून घेतलेलं बरं आहे. काही लोकांना मरायचं नसतं मरायचं ना आपण मारून पाप पण घ्यायचं नसतं. महत्वाचा भाग, गेल्यानंतर चित्रगुप्त नावाच्या बाबाकडे नोंद असणार आहे. यांनी 8 दिवस कीर्तन ऐकलीत, नाही काही झाले 1 दिवस का वेळा उपस्थिती होती, 1 तास अर्धा तास का वेळा देवासाठी दिलात, त्याची नोंद असणार आहे. कुणाकडे, चित्रगुप्ताकडे. आपण गेलो की आपल्याला कधी गेलो का परत सांगायला या मला आहे की नाही. महत्वाचा भाग, पण असल्याशिवाय राहणार नाही. खोटं बोलत नाही, महत्वाचा भाग. कीर्तनात कधीच खोटं बोलायचं नसतं, कीर्तनकार सोडून. महत्वाचे विषय एवढाच आहे की ज्याही वेळेस आपली नोंद दाखवली जाणार आहे पाप आणि पुण्याची, आणि आहे ते
पण ते वेगळ्या अनुषंगाने येतात. विषयाला येत नाही म्हणून बोलत नाहीये, पण नोंद असणार आहे. मी नेहमी सांगते, तुम्ही कीर्तनात आल्यापासून एकदा जरी टाळी वाजवली असेल ना, त्याची नोंद तिथे असणार आहे. एकदा जरी तुम्ही विठ्ठल म्हटले असाल, त्याची नोंद असणार आहे. येताना एकदा जरी राम म्हटलेले असाल, यांची सुद्धा नोंद असणार आहे. विठ्ठल प्रत्येकाची नोंद असते. नोंद कोणाची वाया जात नाही असते. ठीक आहे, मान्य मला. आता शांत बसा. महत्वाचा भाग काय माहितीये? चालता चालता राम म्हणा, त्याची नोंद असते. बघितला नाही तुम्ही कधी? नाही? विठ्ठल नाही ऐकणार तुमचं, ते जाऊ द्या. महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. ऐका जरा. त्यांना वाटलं आमची कुठेतरी नोंद असावी. दररोज तुम्ही येत नसाल म्हणून ते येत असाल. जाऊ द्या. काय महत्वाचा भाग? रात्री कीर्तनांमध्ये जसलाही गाव समजा थंडीने, तर निदान कुत्र्यांची तरी उपस्थिती असते गड्या. कुत्र तरी होतं, असं तर म्हणायला होतं की नाही? आले ते. विठ्ठल महत्वाचा भाग, याची नोंद असणार आहे. माझा विषय ऐका, कान इकडे द्या. आता विनोदाचा भाग सोडा सगळा. महत्वाचा अल्प वेळ आहे आपल्याकडे. ज्या वेळेस त्या ठिकाणी आपण चालता चालता राम म्हणतो ना, तो राम सुद्धा कामाला येतो. मी नेहमी एक उदाहरण सांगते. रस्त्याने तुम्ही चाललात बरोबर, आणि जात असताना संपूर्ण आहे, पण गाडीचं पेट्रोल डिझेल संपलं. संपत नाही का? संपतं. सहजच लक्षात नाही राहिलं म्हणून आपलं गाडीचं पेट्रोल डिझेल सहज अनोधाराने न कळत संपून जातं की नाही? तुमचं कधीच संपत नाही का? संपत ना की नाही? संपल्यानंतर आपण म्हणतो हरे राम हरे कृष्णा. हे पेट्रोल डिझेल नेमकी संपलं कसं गड्या? काय कारण आहे? विचार करतच राहतो. कधीतरी बघा एखादा अनोळखी व्यक्ती येतो, इकडे पहा माझ्याकडे, नाहीतर जमलं तर चोपदारांकडे पहा, पण पहा तिकडे पाहू नका गड्या. ज्यावेळेस पेट्रोल डिझेल संपतं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी विचार करत राहतो. अनोळखी व्यक्ती एखादा येईल, आपल्याला रामराम शामशाम काहीतरी करतो, काय झालं विचारतो, सांगतो आपण पेट्रोल डिझेल संपलं. मग काय करायचं? पेट्रोल पंप पुढे, मग काय करावं लागणार आहे हा विचार करतो. आपण एक काम करू, आपल्या गाडीतलं देऊ, जेणेकरून अर्धा लिटर 1 लिटर तो काढून देतो. एवढं देत नाही पण निदान पावशर पाव कवयना देतो. मला सांगा, ते पेट्रोल डिझेल आपण घेतो, आपली गाडी चालू होते, ठिकाणावर पोहोचतो. याला कारण काय? तो व्यक्ती आहे ज्याच्याशी तुमची कधीच ओळख नाही, त्याने तुमचं काम केलं. का काम केलं? कारण तुम्ही सुरुवातीला राम म्हटलं. तो हरी कृष्ण जे काही शब्द वापरलात, सुरुवातीला जो राम म्हटलात त्याने केलं ते तुमचं काम. शब्द व्यर्थ जात नाही. अपशब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये किती असेल? म्हणून चालू जीवनामध्ये जो वेळ आपण देतोय, भक्ती दिवसा करा नाहीतर रात्री, बरोबर? महत्वाचा भाग. अनेक ठिकाणी बघा तुम्ही सप्ताह धर्मकार्य चालू असताना काही लोक नकळतपणे पडद्यामागून सेवा करतात. अनेक समाजामध्ये आहेत, त्यांचं वस्तुस्थिती पुढे काही नसते, असते नसते हा भाग वेगळा, पण सेवा करणं हा महत्वाचं आहे. ते रात्री येणार, पहाटे येणार, सगळी माणसं निघून गेली की चटाई उचलणार, तिथे झाडणार, लोकांची चप्पल बूट वगैरे बाजूला ठेवणार, मागे नियोजन आखणार, जेवायला पुरलं की नाही पत्रवाळ्या उचलणार, झाडझूड करणार, किंवा नित्याने रेग्युलर मंदिर झाडणारी माणसं असतात, बरोबर? ही माणसं फार महत्वाची. नाही चटाई टाकल्या तुम्ही इथं बसणार नाही. किती मोठी संकल्पना आहे, तर पुढे कीर्तन होणार आहे. ही मोठी मोठी कामं काही लोक करतात. काही लोक करतात देव म्हणून, काही लोक करतात लौकिकता म्हणून. पण लौकिकता म्हणून का होईना, देव म्हणून का होईना, काहीतरी म्हणून तुम्ही परमात्म्याची सेवा करतात ना, महत्वाची त्याची फलश्रुती मिळणार आहे. लोक म्हणून करा नाहीतर काही, फल मिळणार म्हणजे मिळणार. का? भक्ती दिवसा करा नाहीतर रात्री. तुम्ही रात्री करताना देव पाहतो की नाही गड्या आमच्याकडं? रात्रंदिवस तो पाहतोय, तो जागाचे पाहतोय आपल्याकडे. आणि एक भाव मनात प्रत्येकाने ठेवावा की जगाचा मालक आमच्याकडे पाऊलं पावली पाहतोय. आपल्याकडनं अधर्म कधीच घडत नाही. बाकी काही नसलं तरी चालेल, तो पाहतोय गड्या. मी माझं काम किती प्रामाणिकपणे करतोय, जगाचा मालक सतत पाहत असतो. तुम्ही कीर्तन ऐकताय, किती प्रामाणिकपणे माहीत नाही. मी बोलते किती अंतःकरणापासून प्रामाणिकपणे माहीत नाही. ज्याचं त्याचं काम, प्रत्येकाचं काम पावलं पावली जगाचा मालक पाहत असतो आणि तो पाहतोय. साखर पाहिली तुम्ही? साखर कशी असते? पाहिली ना? साखर सगळ्यांच्या घरात असते. पाहिली का? कशी असते? बरं, खाल्ल्यावर कशी लागते मग कशी असते? मग गोड असते, पण कशी? गोडच, बरोबर? दिसायला कशी असते? असं, बरोबर. आणि खायला कशी असते? आता
गोड असते. पण साखरेचं वैशिष्ट्य तुम्ही पाहिलंय की नाही मला माहीत नाही, किंबहुना मला त्याची कल्पना नाही, पण वैशिष्ट्य आहे बघा साखरेचं. मार्मिक लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल. ज्यावेळेस साखर आपण दिवसा खातो त्यावेळेस प्रचंड गोड लागते, पण थोडी साखर घ्यायची आणि रात्रीची खाऊन बघा, थोडी किंचित का होईना कडसर लागेल. हसता का? घरी जाऊन खाऊन बघा, वैशिष्ट्य आहे साखरेचं. रात्रीची खाऊन बघा, त्या साखरेला माहीत असतं रात्र झाली गड्या आता आपण गोडवा सोडून कडवा धारण केला पाहिजे, बरोबर नाही. साखर दिवसा खा नाहीतर रात्री खा, गोडच लागते. सकाळी खा सायंकाळी खा, गोडच लागते. उभं राहून खा नाही तर बसून खा, पाहुण्याची खा नाही तर घरची खा, साखर गोडच लागते. साखर कधीही खा, गोडच आहे. भक्ती साधना उपासना परमात्म्याची सेवा कधीही करा, फलश्रुती निश्चित आहे. विठ्ठल. अजून एक साखरेचं वैशिष्ट्य आहे. साखर त्रिकोणी असेल, गोड असेल किंवा चौकोनी, बरेच कण असतात तिचे. साखरेचं अजून वैशिष्ट्य आहे, ती जर चौकोनी असेल एका बाजूने चाखा गोड लागते, दुसऱ्या बाजूने थोडी आंबट लागते, नाही का? पक्की हुशार मंडळी आहेत हिंगण वेड्याची. महत्वाचा भाग. मला वाटलं कोणीतरी हा म्हणेल गड्या, पण नाही. साखर दोन्ही बाजूने चाखली तरी गोड आहे. परमार्थ लौकिकता म्हणून केला तरी गोडच आहे. करू नये का करावा हा भाग ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि एकांत म्हणून स्व उद्धारा करता जगाचा मालक माझ्याकडे पाहतोय, कोणाचं काय घेणं नाही मला, अशी अंतकरणात भावना ठेवून गेली तरी परमार्थाची फलश्रुती आहे. परमार्थ गोडच आहे. विठ्ठल. म्हणून परमार्थ करत असताना एक सगळ्यात पहिली पायरी आहे निर्मळता. दुसरी गोष्ट काय माहिती आहे? अहंकार माणसाच्या जीवनात नसावा. आज बऱ्याच समाजामध्ये बऱ्याच व्यक्तींकडे पाहिलं तर नाहीये त्यांच्या जीवनात अहंकार. प्रचंड ज्ञानी अभ्यासू जिज्ञासू व्यक्तिमत्व समाजात पाहायला मिळतात, पण आज अहंकार त्यांच्याकडे पाहायला मिळत नाही. काही लोक अशी वेगळ्याही त्या ठिकाणी भागातली आहे, वेगळ्याही याच्यामधले येतात की काही लोकांना अहंकार नाहीच आहे, नसतोही, पण आम्हाला अहंकार नाही याचा अहंकार असतो. कळलं का माझं बोलणं की नाही? परत सांगू, मला अहंकार नाही, खरंच नाही आहे, पण मला अहंकार नाही याचा अहंकार आहे. कळलं आता? महत्वाचा भाग. असा सुद्धा अहंकार नको आहे. पहिली पायरी आज तुम्ही घरी जाताना घेऊन जायची, मंदिराची याची त्याची नाही. कशाची? परमार्थिक साधनेची पहिली पायरी आहे. नाही जास्त परमार्थ जमला, मी नेहमी सांगते निर्मळता असू द्या गड्या. निर्मळता असेल, थोडीफार सेवा असेल, तो स्वीकारतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय? अहंकार नसावा. काम क्रोधादी विकारांना बाजूला सारावं. राग माणसाच्या जीवनात थोडाफार सुद्धा नसावा. राग हा परमार्थामध्ये भिंत आहे, देवापर्यंत जाऊ देत नाही. ह्या पायऱ्या आहे आणि पायऱ्यांना आज फार किंमत आहे. काय किंमत आहे विशेष सांगते, लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मग संतांची संगती असावी. आणि एकदा की त्यांच्या संगतीत गेलं की आपोआपच हाताची टाळी वाचल्या जाते आणि आपोआपच परमात्म्याचं चिंतन घडू लागतं. आणि एकदा की ते घडलं, अनोदाराने घडलेले दोष नकळत चालता चालता पायाखाली त्या ठिकाणी किडे मुंगे जे काही मरतात ते घडलेले दोष असेल त्याचं हरण होतं. या 5 गोष्टी कराव्यात. संतांचे शब्द आहेत ना, हरी राम कृष्ण नाम सर्व दोष हरण. 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 नाम सर्व हरण. राम कृष्ण नाम सर्व दोष हरण. हरि
याच्यात म्हणा. मी नेहमी सांगते, तुम्ही सगळ्यांनी एवढंही म्हणा म्हटलं, तुम्ही ते वाजवा त्याच्यात म्हणा आणि आम्ही याच्यात म्हणा. आम्ही सगळे बाकीचे अजिबात ना म्हणा. किती म्हणा 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 पण ना म्हणा हे म्हणायला आपल्याला सांगताय. म्हणावं माणसाने गड्या, राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण शब्द आहे. आपल्याकडनं बोलण्यातून वागण्यातून दोष घडतात. या सगळ्या दोषाचं हरण व्हावं मी महत्वाचं सांगते. बाकी काही बोलण्यापेक्षा मला वाटतं हे जास्त हिताचं आहे, हे कल्याणाचं आहे, हे उद्धाराचं आहे. हे सांगावं असं वाटतं मला, कारण ते श्रीगुरूचं सांगणं आहे. जमलं सांगायचं तर चांगलं सांगावं, हिताचं सांगावं, नाहीतर सांगायचं राहून द्यावं आणि घरी निघावं. जाणार नाही पण घरी निघावं. श्रीगुरूंचं सांगणं आहे. आणि महत्वाचा विषयाला ओगाला विषय आला म्हणून सांगताय. आपल्या गावामध्ये या सप्ताहाचा प्रारंभ ज्यांच्या माध्यमातून झाला मला ऐकायला मिळालं किंवा थोडी कल्पना होती पण आम्ही विसरलो. ज्यांच्या माध्यमातून झाला असे श्री सच्चिदानंद केरोबा महाराज यांचे त्या ठिकाणी सुपुत्र म्हणजे त्या ठिकाणी श्री सच्चिदानंद आमचे गुरुवर्य अंतकरणाचा अधिष्ठान नामदेव महाराज शिंदे साळसानीकर यांचीच कृपा त्या ठिकाणी आहे. आपल्या सप्ताहाची नाही म्हणत मी, आहे की नाही मला माहीत नाही, एवढी कल्पना पण आहे. पण माझ्यावरती सुद्धा त्यांची कृपा आहे की जेणेकरून आज श्रीगुरूंनी केलेल्या सुरुवातीमध्ये आज आपण सेवा करतोय. हे माझं सद्भाग्य आहे. विठ्ठल म्हणून जास्त काही वैताग तुम्ही वाटलंय तर तुम्ही काही करू शकत नाही, कारण पत्रिकेत वर नाव आहे साळ साने. म्हणून जरा ते जोमानं वाचलं होतं मी. ज्यांच्या लक्षात आलं त्यांच्या लक्षात पक्का आलं. महत्वाचं नाही म्हणजे थोडं अधिकाराची आज गादी आहे. आपलं व्यासपीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. गादी नाही पण व्यासपीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते प्रत्येकाला अधिकार आहे तसा सकाळांशी येते प्रत्येकाला आहे. मग स्त्री असो पुरुष असो महिला असो किंवा कोणी असो. यारे यारे लहान थोर याची बनती नारी लहर हा करा विचार लगे चिंता कबना यारे यारे लहान थोर याची बनती नारी लहर लगे चिंता प्रत्येकाला अधिकार आहे. इथेच नाहीये तिथे इथे सगळीकडे आहेत. कारण संतांचे शब्द इथे भेद नाहीये. कारण का संतांचे शब्द आहे. मी माझे सांगत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ अमंगळ आहे. कुठल्याही गोष्टीचा भेद अंतकरणात नसावा. काय भेद नसावा. आमचे श्रीगुरू एक वाक्य नेहमी बोलायचं आहे, जोपर्यंत माणसाच्या दृष्टीचं त्या ठिकाणी विशेष स्थिरत्व होत नाही तो परमार्थात प्रावीण्य प्राप्त करत नाही. पुढे आलाच नाही मग रात्रंदिवस त्याचा परमार्थ असेल. आमचे श्रीगुरू सांगतात महत्वाचा भाग तो परमार्थामध्ये प्रावीण्यता प्राप्तच करू शकत नाही. का त्याला अजून इतरत्र ठिकाणी देव दिसतच नाहीये. का दृष्टी समान झाली नाहीये. अजूनही बाबा बाबाच दिसत असेल, तो जर दादा दिसत नसेल दृष्टी चुकीची आहे. परमार्थ असेल तरी फोल आहे, काही कामाचा नाहीये. अजूनही बाई बाईच दिसत असेल ती ताई दिसत नसेल नजर चुकीची आहे, परमार्थ फोल आहे. हे आमचे श्रीगुरूंचे शब्द आहे, माझे नाहीये. एवढे परकट शब्द त्यांचे आहेत. महत्वाचा भाग समानता असावी. कुठल्याच गोष्टीत भेद नसावा. भेद रहित जर आपली परमार्थ साधना असेल ती थोडी असेल ना तरी जगाच्या मालकाला मान्य आहे. भेद असावा. कुठे भेद करण्याचा अधिकार त्याला आहे ज्याने नाथ संप्रदायांसारखा कुठून जन्म घेतलाय. कुठून कानातून उकेड्यातून. महत्वाचा भाग आहे. त्याने म्हणावं ज्याने आईच्या उदरातून जन्म घेतलाय त्याला म्हणण्याचा अधिकार नाही, अगदी जगाचा मालक असेल तरी. विठ्ठल मंगळ पंडित शहाणा योगी महानुभव मूळ जन नर नारी लोका रे. मूळ जन नर नारी लोका. मूळ असेल नर असेल नारी असेल काही असू द्या प्रत्येकाला या अवस्थेचा अधिकार आहे. विठ्ठल म्हणून पहिली पायरी निर्मळता, भेद नसावा. दुसरी पायरी काय सांगितली होती. दुसरी पहिली सगळ्यात महत्वाची सांगितली होती अहंकार नसावा. तिसरे काम क्रोधादी विकारांना बाजूला सारावं. चौथी गोष्ट म्हणजे संतांची संगती करावी. आणि पाचवी गोष्ट म्हणजे नामस्मरण. एवढं जर आपण सगळं आपल्या जीवनामध्ये करू लागलो परमात्म्याच्या आवडीने त्या परमात्म्याचं नामस्मरण करू लागलो दोष जाणार आहे आणि देवापर्यंत जाण्याची स्थिती प्राप्त होणार आहे. देवाचे चरण पाहता येईल आणि एकदा की देवाचे चरण पाहिले भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. म्हणून या पायरीने परमार्थ असावा. का
मी नेहमी एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण सांगत असते. असं जसं मी तुम्हाला सांगितलं ना, थोडा प्रयत्न केला, तसंच एका महात्म्याने एका साधकाला सांगितलं, ऐका जरा मन लावून ऐका महिला मंडळ. एका महात्म्यांनी एका सामान्य साधकाला सांगितलं, त्याने ते ऐकलं. त्याला गरज होती 6 महिन्यात काही झालं तरी देव मला भेटला पाहिजे. मनात असा विचार केला आणि एका महात्म्यांकडे गेले. ते महात्म्याने सांगितलं, पहिली पायरी काय आहे? पहिली पायरी निर्मळता, दुसरी गोष्ट अहंकार नसावा, तिसरी गोष्ट काय आहे? काम क्रोधादी विकारांना बाजूला सारावं, चौथी गोष्ट काय आहे? संतांची संगती, पाचवी गोष्ट नामस्मरण. एवढं जरी असेल तर काय, त्याला जगाचा मालक प्राप्त होऊ शकतो. त्या ऐकणाराने ऐकलं, तो घरी आला. ऐकताना तुम्ही, तो घरी आला आणि घरी आल्यावर घरामध्ये देवासमोर बसला आणि मनाला सांगू लागला, पहिली पायरी काय आहे? आता बोला, निर्मळता. मी तर निर्मळ आहे, मी निर्मळ आहे, फक्त ऐका. मी निर्मळ आहे, महत्वाचा भाग. दुसरी गोष्ट काय? वा, अहंकार माझ्या जीवनात अहंकार नाही, कधीच नाही. मी बिना अहंकारी माणूस आहे, माझ्या जीवनात अहंकार कधीच आला नाही. मी फार निर्मळ आहे, मी काम क्रोधादी विकारांना स्पर्श सुद्धा करत नाही. मी तर केव्हाची संतांची संगती केली आहे. मी जेवढं नामस्मरण करतो तेवढं गावात एकही माणूस करीत नाही. मी सगळं करतो. हा मी जो ओरडून सांगते मी तुम्हाला, हा मी लक्षात येतोय की जरा हळू सांगू आपलं? हा मी लक्षात आला का? हा, तुमच्या लक्षात येईलच ना. तुम्ही साखरेवरूनच पाहिले किती गोड आहेत. महत्वाचा भाग आहे हा. मी लक्षात घ्या, महत्वाचं. त्याने 6 महिने असं करत राहिला. मी सगळं केलंय. मी म्हणता 6 महिने गेले, त्याला आठवलं 6 महिने काय, वर्ष गेलं गड्या. किती गेल्यात? वर्ष गेलं. पण देव काय मिळाला नाही. सांगणारे येडे होते तेव्हाचे. सांगणारे येडेच, ज्यांनी माझे 6 महिने व्यर्थ घालवले. रागानं, तावानं तो साधक निघाला. ज्यांनी सांगितलं होतं काल रात्री कीर्तनात नाही, ज्यांनी सांगितलं होतं त्या दिवशी साधनेच्या संदर्भाने, त्यांच्याकडे. महत्वाचा भाग. कोण सांगणारे होते? त्यांच्याकडे गेलेत. महात्मा पूजनाला त्या ठिकाणी बसले. पूजा झाली, बाहेर आले. काय काम? म्हटले 6 महिने झाले ना. बरं, मग काय? म्हणजे तुम्ही सांगितलं होतं देव भेटणार आहे. कुठे भेटलात? फार ओरडून तुम्ही सांगितलं होतं देव भेटेल. 5 पायऱ्यांनी जावं परमार्थापर्यंत, साध्या भोळ्या पायऱ्यात समजाव्यात आणि जावं, देव भेटेल. असा अंतकरणात तुम्ही विचार केला होता, तरी सुद्धा मला देव मिळाला नाही. महात्मा म्हटले, हे सगळं केलं? म्हटले हो. एक काम कर, खाली बस, जरा निवांत बस. म्हटलं काय बसायचं? 6 महिने वर्षभर माझं त्या ठिकाणी फोल गेलं, वाया गेलं. आणि काय वर्ष घालू, वाया बसून काय बसू तुमच्या पुढे? काही झालं तरी मला एक सांगा, तुम्ही चुकीचं का सांगितलं? महात्मा म्हटले, मी चुकीचं सांगितलं नाही. चुकीचं काय झालं मी तुला सांगतो, जरा बस. त्याला बसवलं, घरात आवाज दिला, एक काम करा रे, जरा थोडंसं कणिक मळून आणा. कणिक मळून सांगितलं, थोडं पीठ मळून आणलं, समोर ठेवलं. परत सांगितलं, आवाज दिला, थोडंसं त्या ठिकाणी दूध घेऊन या. दूध कळतं का तुम्हाला? पाहुणे आल्यावर देतात किंवा कीर्तन झाल्यावर देतात. बाकीच्या भजनी मंडळाला ते बाकीच्यांना म्हटलं देतात की नाही. ते दूध सांगितलं. दूध आणलं, कणिक आणलं आणि कणिक त्या ठिकाणी त्यांना मळायला सांगितलं. कुणाला? जे तापून आले होते त्यांना. आता तापून आलेलं गिराईक तुम्हाला वाटतं का ते मळेल? पण मळलेलंच होतं. त्यांना सांगितलं याची जरा पुडी लाटा. ती पुडी लाटून त्या ठिकाणी काय करतात? महत्वाची, ती पुडी लाटल्यानंतर तळतात. बरोबर? पुडी लाटा ही तळायची. तुम्हाला ऐका जरा, ज्यावेळेस तळायला सांगितली त्यावेळेस तळताना यांनी विचार केला, का सांगताय तुम्ही हे सगळं? यांच्या लक्षात आलं, तळायला सांगताय, मला काम सांगताय. म्हटले हरकत नाही. तो उठला, घरामध्ये जायला लागला. जरा आता तळायचं म्हटल्यावर काय लागतं? पाणी वगैरे घ्यावं लागतं, करडईमध्ये टाकावं लागतं. बरोबर? पाणी तापलं की त्याच्यामध्ये तेल लागतं की नाही? बोला की जरा. दिवाळीचे पदार्थ तळले की नाही तुम्ही? नाही तळले? संपले का? तळलेत ना. काय लागतं? तेल. यांच्या पक्क लक्षात आलं, हे सांगणारे पक्के येडे. ज्या अर्थी दुधात सांगताय तेलात सांगताय, कारण यांनी शब्द अगोदर नंतर वापरला. नाही तेलात तुम्हाला सांगत, दुधात तळा. यांनी परत विचार केला, हे डबल सांगणारे येडे. तेल काय म्हटले? नाही. विचार केला, म्हटले काही करा पण दुधात एवढी पुडी लाटण तळून द्या. मनात विचार आला, दुधात कधी पुडी तळते का? तेलात तळते की दुधात? तेलात तळते. मनात असा विचार आला, आता काय करावं? हे सांगणारे खरंच वेडे आहेत. कारण दुधात कधी पुडी तळत ती विरघळून जाईल, लाटल्यानंतर टाकल्यानंतर ती विरघळून जाईल. सगळ्यांना माहिती आहे, कल्पना आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यांच्या लक्षात आलं, यांनी व्यर्थ वेळ घालवला, रागवले. ते हरकत नाही, तुम्ही ट्राय तर करून बघा. ते म्हटले असं जमणार नाही, अशक्य आहे आणि खरंच जमणार नाही. काय करावं? ते म्हटले चिंता करू नका, तुम्ही प्रयत्न करा. आज
आज मी हे तुम्हाला का सांगते, कारण परमार्थामध्ये पायऱ्या असेल तर आजचे 2 तास नाही, इथून पुढे जोही परमार्थ असेल तो आपला सार्थकी जाईल, व्यर्थ वेळ जाणार नाही, म्हणून सांगण्याचा हा प्रपंच आहे. महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस हे सगळं सांगितलं त्यावेळेस त्याने विचार केला, माझ्याकडनं दुधात पुडी तळणं अशक्य आहे. अशक्य आहे की नाही? बोला की जरा. अशक्य आहे ना, दुधात तळणं अशक्य आहे. ते म्हटले हरकत नाही, जरा पायऱ्या आठवा. दुधाचं जरा दही बनवा, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, आणि लोण्याचं काय बनवतात पुढे? तूप समजा गरम होत ठेवलं तर त्याच्यात मला वाटतं निदान आपले दिवाळीचे शंकरपाळे तरी तळतात, पुड्या तरी काही त्याच्यात तळू. मला खरं सांगा, कोण कोण नाही म्हणलं होतं? बोला ना, मला सांगा, दुधात त्यांची पुडी तळली का नाही? तळली. मी का सांगते माहिती आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुधात सुद्धा पुडी तळते. विठ्ठल दुधात सुद्धा पुडी तळल्या गेली. काय कारण याला? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. सगळ्यात महत्वाचा विषय, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा. काय कारण आहे? त्यांचे शब्द आहे, आम्ही घडलो, त्याला कारण होतं विश्वास ठेवला आणि आमची संगती घडली. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. घडू शकतं. लक्षात आलं का तुमच्या? दुधात सुद्धा पुडी तळू शकते, एवढं सामर्थ्य आहे. आम्ही घडलो संतांच्या संगतीत, तुम्ही बी घडा. अनेक ठिकाणी आपण हे ऐकतो, याच्यामध्ये मार्मिकता आहे. तुम्ही ऐकलेलं आहे, श्रुत केलंय, मला माहिती आहे. पण शब्द काय? आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा.
फक्त हा बी पुढं लोटायचा नाही. आम्ही बिघडलो न तुम्ही बी, आम्हाला काही काम नाही, तुम्हाला बी असं म्हणायचं. मोठ्याने म्हणा, असं म्हणायचं नाही. आम्ही पण घडलो, तुम्ही पण घडा. कारण का या घडण्यामागे संतांचं सानिध्य आहे. एकदा की संतांच्या सानिध्यात गेलं तर कशाचंही काहीही होऊ शकतं. एक वेळ देवाच्या सानिध्यात माहीत नाही, पण संतांच्या सानिध्यात एवढं सामर्थ्य काय होऊ शकतं. एकदा जगद्गुरु तुकोबरा रस्त्याने चाललेत आणि रस्त्याने चालता चालता फार गोड उदाहरणे ऐका जरा म्हणलं. रस्त्याने चालता चालता काय झालं माहिती आहे, संतांची संगती सांगते. विशेष सामान्य नाही आहेत, फार अधिकार आहेत. ज्यावेळेस तुकोबाराय चाललेत, चालता चालता रात्रीची वेळ होती. रात्रीच्या वेळेच्या प्रसंगामध्ये तुकोबारांचं कीर्तन झालेलं होतं. तुकोबारांनी कीर्तन केलं गड्या, पूर्ण मनापासून कीर्तन झालं. तुकोबारा रस्त्याने निघाले, थोडा चिंतन करू लागलेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो, पांडुरंग हरी विठ्ठला दुसरा आनंद त्या ठिकाणी काही नाहीये. आणि त्याला जोडी आपला साऊंड आहे. वाजवा जरा त्यांच्याकरता डबल टाळ्या. कारण ते फक्त म्हणत नाही हो, फक्त ऑपरेटिंग नाही करत, टाळी पण वाजवता येते. ते काम तुमचं असताना तेच करताय, त्याचं डबल भरा. विठ्ठल चालू द्या, तसं काही हरकत नाही. तुम्ही उगेच म्हणाले नको, नियोजन वाढवता ते पुढच्या वेळेस पासून महत्वाचं आहे. पण आजची सेवा मिळाली ते माझं सौभाग्य आहे. कारण फार दिवसाची वेटिंग लिस्ट मध्ये आलेलं नाव आहे. महत्वाचा भाग आहे. काय चालू होतं आपलं? भजन नाही का? कीर्तन चालू होतं हे मलाही पक्क माहिती आहे. भजन नाही का? भजन चालू होतं आपलं, बरोबर ना? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला. सारखं विठ्ठलाचं चिंतन करता करता निघाले
वेळ कमी आहे. वा, काय मंडळी आहात तुम्ही. महत्वाचा भाग तुकोबराय कीर्तन करत झालं आणि निघालेत. रस्त्याने जात असताना परमात्म्याचं चिंतन करता करता भेटू नये ते भेटले. रात्रीचे जास्त कोण फिरतात, त्यांचं कामं पाहात चोर. बरोबर, तुम्ही घरी निघालेत, रस्त्याने जर भेटलेत, तुम्ही कोण? चोर. हेही घरी निघाले, समजा गाडीने पकवास घेऊन, पकवासामुळे शक्यतो चोर म्हणणार नाही, पण मागे काय बांधलंय याच्यामुळे दाट शक्यता आहे. बरोबर की नाही. रात्रीचं कोण फिरतात जास्त बाबा, परत सांगा आता. आपले माणसं म्हणायचं. पण महत्वाचा भाग तुकोबरांच्या बाबतीत, तुकोबरांना जरा चोर भेटले आणि त्या चोरांनी काय विचार केला माहिती. येतात कोण? वैराग्य संपन्न असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय येत आहे. पाहिलं, आणि यांच्या मनात कुठलाच निकल्प येत, म्हणजे काहीच कल्प येत नाही, कुठलीच त्या ठिकाणी काही संकल्पना येत नाही, शंका येत नाही. एक काम करू, तुकोबराय आपल्या बरोबर घेऊ, वजन वाढेल. काय करू? आणि जिथं त्या ठिकाणी आपल्याला जायचे आपल्या कामाकरता, म्हणजे कुणाच्या? चोरांच्या. लक्षात घ्या, थोडक्यात सांगणार आहे मी महत्वाचा भाग. ज्यावेळेस त्या चोरांनी तुकोबरांकडे गेले आणि तुकोबरांनी सांगितलं असं असं कामे चालतात का? ते म्हटले तुमचं काम करण्यासाठी तर आम्ही रामाला घेऊन अवतरणीनं झालो आहेत. काय काम आहेत? म्हणजे तुकोबराय आमच्या सोबत चला. कुठे? अहो तुम्ही चला तर. तुकोबरांना बरोबरीने घेतलं. कोणी? वा, चोरांनी तुकोबरांना त्या ठिकाणी घेतलं. ज्या ठिकाणी त्यांना चोरी करायला जायचं होतं, असं नुकतंच नवीनच लग्न झालेलं होतं, ते घर सोडलं आणि घराला थोडंसं जरा सगळ्यांनी मिळून छिद्र पाडलं. छिद्र पाडल्याबरोबर त्या ठिकाणी सोबत कोणाला आणलेलं आहे? तुकोबरांना. सांगितलं तुकोबराय एक काम करा, या छिद्रातून आतमध्ये प्रवेश करा. म्हटले का? म्हणजे तुम्ही करा तर सही. म्हटले ठीक आहे, तुमची इच्छा. कल्पना नाही ना कुठला मनात. छिद्रामध्ये प्रवेश केला. कोणी? तुकोबरांनी. ज्यावेळेस प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी छिद्रामधून प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न केला, काय काम आहे? म्हटले काम एकच आहे. चोर बाहेर उभे आहेत सगळे. म्हटले काहीच काम नाही आहे, तुम्ही प्रवेश या करता केलाय अर्ध्या रात्रीमध्ये. आता वाजले जवळजवळ महत्वाचा 1 वाजला होता. छिद्र पाडणं घराला सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट नाही आहे. हे सुद्धा सगळं करणं सोपं नाही, पण चाललंय ते उरकवायचं काम. महत्वाचा भाग, छिद्र पाडणं सोपी गोष्ट नाहीये. छिद्र पाडायला एखादा 2 तास गेला असेल की नाही, 11 नंतर 2 तास समजू. वाजले किती? पक्का पाठ करून ठेवा. 1 वाजलेला होता. 1 वाजता तुकोबरांना आतमध्ये पाठवलं. तुकोबराय म्हटले काय काम आहे? काहीच नाही. घरामध्ये गेलेत ना, एक काम करा, घरामधून जरा हलक्या हलक्या वस्तू बाहेर टाका. ज्यावेळेस हे शब्द बाहेर आले, तुकोबरांनी ऐकलेत. काय केलं? ज्या हलक्या वस्तू तनाटन बाहेर टाकल्यात. आवाज ऐकला ताटल्या तांब्यांचा. सर्व जागे होतील म्हणून सगळे चोर आतमध्ये गेलेत. प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरी करू लागले. वेळ झाला होता. पुढे चोरी करता करता 4 वाजले आणि 4 वाजल्याबरोबर म्हणायला सुरुवात केली, उठा जागे व्हा रे आता, बस स्मरण करा. कुठे? जिथे चोरी करायला गेल्यात तिथे जागे व्हा. शब्द ज्यावेळेस ऐकलेत, घरमालक जागा झाला. जागा झाल्याबरोबर कोण उठा म्हणतंय गड्या? यांना कळालं हे जाग करण्यासाठी आले, तिथे झोपवण्यासाठी नाही. त्यातला एक जण म्हटला, का रे तुला मी कानात एक सांगितलं होतं, ह्या बाबाला घेऊ नको का? कारण ह्या बाबांना आजवर कुणाचं बरं केलं नाही असं आपण ऐकलेलं आहे. ते म्हटले हरकत नाही, एक काम करू, आणलंय तर आता जे होईल ते होऊ, पण काय करू आपण? त्या ठिकाणी त्यांनी हाक मारली आहे. कोण आहे रे? ते बघायला येणार आहे. दिवा लावला. समोर तुकोबरांच्या पाहिले. तुकोबराय घर मालकाने पाहिले. घर मालक वैष्णव होता, भक्त होता. तुकोबरांना ज्यावेळेस त्या बंगल्यात पाहिलं, त्या घरात त्या वैष्णव त्या ठिकाणी शब्द वापरलेत, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारळी. बहु अवघड जी संत भेटे तेच झाली मला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनानं देव मिळतो. आज संत न सांगता माझ्या घरी आले, किती भाग्य. तुकोबराय कस काय आले? कारवारी होती, काल एकादशी होती, आज द्वादशी आहे. त्या ठिकाणी आलोत. म्हटले ठीक आहे, पण द्वादशीचं तुम्ही येणं केलं? म्हटले दिंडी घेऊन आलो. बाकीचे वारकरी लपलेत, जरा नवीन आहे. म्हटले नवीन आहे, ठीक आहे. का लपलेत? ते नवीन असल्यामुळे थोडे लपलेत, लाजाळू आहे जरा, नवीनच त्यांचं सुरू झालेलं आहे. पण प्रोत्साहन करणारा मी आहे. प्रोत्साहन ज्येष्ठांनी केलं पाहिजे कनिष्ठांना, हा सगळ्यात मोठा भाव आहे. सगळ्यात मोठा भाव आहे. हा मी प्रोत्साहन करत त्या ठिकाणी थोडंफार इथपर्यंत घेऊन आलो. सावरलं. संत आहेत ते म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू देवच ते आहे, त्यांना काय कळत नाही गड्या. घर मालक म्हटलं ठीक आहे, सद्भाग्याने तुम्ही आलात, कारण जी अवघड आहे, अनंत जन्म झाले तेव्हा कुठे शाश्वत संत मिळतात, ते तुम्ही मला मिळाले, भाग्य. एक काम करा, पंचपक्वानाचं जेवण बनवतो. काकडा घ्या. काकडा झाल्यानंतर काय करा, थोडं भोजन घ्या. भोजन घ्या. आल्या वाट्याने पुन्हा परत जा. पत्नीला सांगितलं भोजन बनव. तिने भोजन बनवलं. भोजन बनवून झाल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी भोजनाला प्रारंभ करण्या अगोदर काकडा घ्यावा लागणार आहे, काहीतरी भजन म्हणावं लागणार आहे. तुकोबरांनी सुरुवात केली, पण आठवलं आपल्यासोबत वारकरी आले, त्यांनाही बोलूयात जरा. सगळ्या वारकऱ्यांना
तुकोबरांना आवाज दिला, वारकऱ्यांनो स्नान वगैरे करा, आंघोळ वगैरे करा, कपाळाला छान गंध लावा आणि जेवायला चला. तुकोबरांनी त्या ठिकाणी आवाज मारल्याबरोबर त्या ठिकाणी यांच्या लक्षात आलं, आता नाही जेवायला गेलं तर काय होणार आहे, मार बसणार आहे. त्याच्यापेक्षा वैष्णव बनलेलं बरं. आलेत सर्वजणांनी, पहाटेच्या 12 वाजता आंघोळ करणार आहे बिचारे. किती वाजता करताय, 4 साडेचार, म्हणजे तेव्हा 4 वाजले होते ना, आता 4:30 म्हणून एवढा वेळ मध्ये गेला. 4:30 वाजलेत. ते म्हणले पटकन सांगा पुढे काय झालं, वेळ कमी आहे. 4:30 वाजलेत. लक्षात आलं यांनी सगळ्यांनी स्नान वगैरे केलं कसं तरी, कधी गंध न लावणारे आडवा तिरपा उभा कसा तरी कव्हणं पण लावला, का मार खाण्याची वेळ येऊ नये त्याच्याकरता गंध कसा तरी त्या ठिकाणी लावला. तुकोबराय भजन म्हणत होते, भजनात जाऊन बसले. कसं कव्हेना अबोल शब्द जे कधी मुखातून निघाले नाही, कधी कानपाटही नाही, निदान कानपाट असलं तरी फार सद्भाग्याची गोष्ट असते. हे संतांचे शब्द आहे, ताकद आहे त्याच्यामध्ये. पण कानपाट न असणारे शब्द कसे कळणार, मागे पुढे म्हणले, कसं तरी भजन पूर्णत्वास गेलं. भोजनाला प्रारंभ झाला. घर मालकाने सगळ्यांच्या ताटाला दक्षिणा लावली, यांना आनंद झाला. ती दक्षिणा नाही भेटली पण ती लक्षात आली का तुमच्या, हां ती दक्षिणा नाही भेटली पण ही भेटली. यांच्या ताटाच्या पैशाकडे लक्ष होतं. वैष्णव आनंदित होता. दक्षिणा जरा जास्त होती. दक्षिणा जास्त असली की माणसं आनंदित असतात. महत्वाचा भाग म्हणजे जेवणाला बसल्यावर पदार्थ पाहिले आनंद होत नाही का, दक्षिणा लावले आनंद होत नाही का, असं म्हणायचंय मला. दक्षिणा पाहिली आनंद झाला. जेवण तुकोबरांचा श्लोकही नाही, निदान हातही जोडले नाही, यांनी सुरू केला. पण यांनी पाहिलं तुकोबराय सुरुवात करत नाहीये अजून, आपण यांच्या समोर आहे. तुकोबरांनी सांगितलं आता जेवणाला प्रारंभ करू. छान भजन म्हटलेत आणि जेवणाला सुरुवात झाली. जयघोष केला. जेवण निमूटपणे पूर्णत्वास गेलं. थाट पुढे लोटलं, पुढे दक्षिणा खिशात घातली. तुकोबरांच्या दक्षिणेकडे लक्ष नाही, उचलली नाही. तुकोबराय उठून उभे राहिले. दक्षिणा आहे की नाही पाहिलं सुद्धा नाहीये. कारण का सोने नाणी आम्हा मृत्तिके समान, काही लक्ष नाहीये. कारण अंतकरणामध्ये समाधान आहे. का माऊली बोलतात ना, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जो. आम्हाला सुख आणि दुःखाचे वाटच दिसते नाही, दोन्हीमध्ये आमचा समभाव आहे, आम्हाला काही घेणं नाही. ज्यावेळेस हा प्रश्न समोर आला, दक्षिणा तशीच ठेवलेली आहे. तुकोबराय उठलेत आणि घर मालकाला नमन करतात, प्रणाम करतात, त्यांच्या चरणवृंदावर नतमस्तक होतात. कुणाच्या, वैष्णवाच्या. वैष्णवाने थांबवलं, तुम्ही नमन करू नका, तुम्ही मोठं व्यक्ती महत्व आहात, मला तुमच्या पाया पडू द्या. वैष्णव तुकोबरांच्या पाया पडला. हे बाकीच्या आपल्या ज्येष्ठ साधक वारकऱ्यांनी पाहिलं, गड्या निष्ठावंत साधक आपले, त्यांनी पाहिलं हे बाबा यांच्या पाया पडताय, याचा अर्थ तुकोबराय आपले कोणे दिंडी चालक आहे, आपण आता यांच्या पाया पडलं पाहिजे. ते पाहताय म्हणून पाया, कळलं का माझं बोलणं, ते पाहताय म्हणून पाया पडलं पाहिजे. एक एक येत होतं तुकोबरांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकत होतं. ज्याच्या ज्याच्या चरणावरती इथे दक्षिणा अजून ताटालाच आहे. आपली दक्षिणा खिशात पण गेली आहे, खिशातली दक्षिणा काढली तुकोबरांच्या चरणावरती ठेवली. का चरण सोडा, सामर्थ्य कशात आहे, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, सहज पायाची माती लागली तरी वासना जाते. किती भाग्यवान आहे ते चोर, भाग्यवान म्हणावे आपल्यापेक्षा, ज्यांना तुकोबरांच्या चरणावरती मस्तक ठेवण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. काय वासना राहिली असेल, पैशांची सुद्धा वासना अंतकरणात राहिली नाही. ते पैसे ठेवून दिलेत आणि साष्टांग दंडवत प्रणिपात केला. तुकोबराय वासना संसारातल्या ज्या दिवशी संपतात, काही अपेक्षा शिल्लक राहत नाही, आयुष्य शिल्लक राहतं, समजावं त्याच दिवशी मोक्ष प्राप्त आहे. मोक्षाची व्याख्या जर सांगायला गेलं, आमचे श्रीगुरु सांगतात मोक्ष माणसाला मेल्यावर नाही, जिवंतपणे प्राप्त करण्याचं साधन आहे. कारण ते एके ठिकाणी बोलतात ना, मोक्ष आम्हा घरी कामारीते दासी, होय सांगू ऐसी, आम्ही सांगतो ते काम मोक्ष आमचं करतं. का, कारण आम्ही त्याला आधीच मिळवलंय. का, आमच्या अंतकरणात वासना संपल्या, आयुष्य शिल्लक फक्त भजन आहे. नाहीतर एखादा भजन करणारा असेल पण वासना घेऊन जर मरत असेल, त्याला मोक्ष मिळत, आपण म्हणतो भजन करता करता गेला, असं नाहीये. अंतकरणात वासना आहे, पण वासना संपलेला असेल, आयुष्य शिल्लक आहे, काही अपेक्षा नाही, आता समजावं तो दिवस मोक्षाचा आहे. मोक्ष प्राप्त झालेले सगळे वारकरी आजही तुकोबरांच्या कीर्तनातील प्रमुख 14 टाळकरी म्हणून जे ओळखले जातात, ते आपले हे चोर आहे. कोणते, ज्यांनी चोरीची व्याख्या अंतकरणात बाळगून लोभ बाळगला होता, मोह बाळगला होता, ते चोर अनोधाराने संगतीत गेले, वाईट भावनेने तुकोबरांना घेऊन गेलेत, तरी सुद्धा साधे चरण लागलेत, तरी सुद्धा असा उद्धार झाला. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव असणार आहे, आजही आहे. 14 टाळकरी म्हणून आजही अवघं जगत, महाराष्ट्र त्या ठिकाणी ओळखतो. एवढं सामर्थ्य संतांच्या सानिध्यात आहे आणि त्यांचे सानिध्य स्वीकारलं, त्यांच्या संगतीत गेले की तुम्ही घडणार आहे. जसं चंदनाच्या संगतीत बोरी घडल्या, जसं तुकोबरांच्या संगतीमध्ये अनेक साधू संत घडलेत, अनेक जण घडलेत,
जसं की लोहाच्या संगतीत परीस गेल्यानंतर परीसही घडतो. कशाच्या संगतीत गेल्यावर म्हणजे तुम्ही ऐकताय का? पहिल्यापासून सुरुवात करू आता मी सांगायला? नाही ना. महत्वाचा भाग त्या ठिकाणी लोह असेल आणि परीस त्याला टच झालं, स्पर्श झाला तरी लोखंड सुद्धा सोन्यासारखं होतं. आज जर सोन्यासारखं जीवन सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं असेल ते म्हणतात संगत महत्वाची. म्हणजे चौथी पायरी आहे संगत, निर्मळता, अंतःकरणामध्ये निर्मळता असावी. या सगळ्या गोष्टी जीवनात त्या ठिकाणी आल्यात की संत महात्मे म्हणतात आपोआपच मुखाने परमात्म्याचं चिंतन होणार आहे. तुकोबराय वर्णन करतात अभंगाचं अगदी प्रेमरस बैसाली मिठी, 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 आवड लाठी मुखाची, आवड लाठी मुखाची, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, आवडी लाठी मुखाची, आवडी लाठी मुखाची, भाग गेला सीन गेला, भाग गेला गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला गेला, सीन गेला, सीन गेला, गेला, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. आनंद प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. ते म्हटले एवढ्या सगळ्या पायऱ्या आम्ही ओलांडल्या, देवाचं चरण पाहिले, त्या चरणावर अंतःकरणापासून आनंदाने मिठी या मनाने मारली, परिणाम आवडीने या मुखाने आम्ही परमात्म्याचं चिंतन करू लागलो. म्हटले कसे? एकदा तेच चिंतन आपण करूया. विठोबा जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमार, 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 जय विठोबा रखुमाजी, जय जय हरि जय जय विठोबा रखुमार, हरि जय जय जय, हरि जय हरि जय जय. याचा प्रयत्न केला. वेळ झालाय 11:15 पर्यंत गेलं की वेळ त्या ठिकाणी जास्त होऊन जातो आणि गृहस्थ मंडळी असते, ज्येष्ठ मंडळी असते, बसता येत नाही, गुडघे पोट कंबर दुखू लागतं आणि कसं असतं मग ते खेळून बोलतात मनाची मनात काही पण, मग एवढं करून उपयोग होत नाही. हा बोलतात, मी आठवलंय लोक काय बोलतात, मीच दुसऱ्यांच्या कीर्तनामध्ये बसल्यानंतर मला वाईट वाटतं. आपण किती वेळ बसवतो लोकांना. त्या दिवसापासून जसं मी कीर्तन दुसऱ्याचं ऐकलं 11:15 पर्यंत, तसं मी त्या दिवसापासून काय केलं माहिती आहे, 11लाच कीर्तन संपवायचं, पण मला ते कधी जमलं नाही म्हणून थोडा वेळ माझ्याकडनं पुढे गेला. दिलगिरी व्यक्त करते. विशेषतः अत्यंत गोड आपला उत्सव चालू आहे, पण 11च्या पुढे टायमिंग जाऊ देऊ नका, कारण मला एक असं वाटतं की 7 ते 9 कीर्तनाची वेळ भारी आहे. जवळजवळ सगळीकडे आता ती चालू आहे. नम्र भावनेने सांगितलं करायची तर करा, मी तुम्हाला ऑर्डर सोडत नाही. फक्त एक सद्भावना आहे, चांगली गोड गोष्ट आहे. आणि वेळ अशी केली की जी लहान मुलं आहे, जी पुढची पिढी आहे तीही येतात. काही कळना नका कळना पण विठ्ठल भजन कानावर जातं. त्यांचं तर खरी ती तर आपली संतती नाही संपत्ती आहे आणि त्यांना जमण्याकरता हा विषय जरा चांगला असेल. फक्त मी सांगितलं आमच्या श्रीगुरूच्या आधारानं, बाकी काही सांगण्याचा माझा प्रपंच नाही आहे. गोड हा उत्सव आहे, मंगलमय वातावरण आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. मी भाग्य समजेल अत्यंत ज्ञानाने अधिकारी मंडळी आहे, तयार असणारी मंडळी आहे. महाराष्ट्रातील ही सगळी ख्यातनाम मंडळी आहे, तुमच्या सत्ता करता लाभलेली आहे. सहजासहजी ही न मिळणारी माणसं आहे. खरंय की नाही माझं बोलणं?
माना डोलवा जरा, ते पाहत आहे तुमच्याकडे ते बघा, राईट बघत होते माना डोलवत चला. महत्वाचा भाग आहे. गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे, मृदुंगाचार्य महाराज, गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही बघितलं सुरुवातीपासून कुठलंही अंग रोखून काम यांचं नाहीये. किती प्रांजळपणे, किती लक्ष ठेवून काम होतं. सगळ्यांना विशेष करून मी धन्यवाद देईन. आवडीचा विषय म्हणून माझा हा परमार्थ आहे. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त काही वाटला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष त्या ठिकाणी समजावा. आज तुम्ही भगवंता करता वेळ दिलात. नेहमी सांगते, परमात्मा करता खर्च केलेला वेळ असेल, पैसा असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, कधीच व्यर्थ जात नाही. लक्षात घ्या, संसारातलं काहीच कामाला येत नाही, परमार्थातलं काहीच वायाला जात नाही आणि कामाला आल्याशिवाय राहत नाही. हा सगळ्यात मोठा भाग आहे. जोपर्यंत हा सोहळा चालू आहे, सगळ्यांनी या कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कथेमध्ये तोच येऊ शकतो. जन्मांतरे भवेत पुण्य यदा भगवतम लभेत. विशेषतः कोण येऊ शकतो? आज तुम्ही म्हणाल मी कीर्तनाला आलो, अजिबात नाही. तुम्ही नाही आलात कीर्तनाला, तुमचं पुण्य तुम्हाला कीर्तनाला घेऊन येतं, कथेला घेऊन येतं. तुम्ही म्हणाल मी कीर्तनाला गेलोच नाही, तुम्ही नाही गेलेत, तुमचं पापने तुम्हाला जाऊ दिलं नाही. हा सगळा जगतामधला खेळ पाप पुण्यावर त्या ठिकाणी आहेत. तुम्ही आलात, बहुभाग्य आपल्या सर्वांचं, माझ्याचही सर्वांचं त्या ठिकाणी आहे. मृदुंगाचार्य महाराज विशेष आभार. ज्येष्ठ गायनाचार्य मंडळी, चिंतामण महाराज असतील, काळे महाराज असतील, बाजूला उपस्थित महाराज असतील, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे मागे उपस्थित बालगोपाल मंडळी असेल, सर्व टाळकरी मंडळी गावातील असेल, पंचक्रोशीतील असेल, त्यांचे आभार. विनेकरे बाबा तुमचे आभार. तुतारीवाले बाबा, चोपदार बाबा तुमचे विशेष करून आभार. साऊंड सिस्टीमवाले दादा तुमचे आभार. महिला मंडळ, लाडक्या बहिणी, लाडके म्हणायचं इतका जोरात आवाज महत्वाचा भाग त्या ठिकाणी. पितृतुल्य आपण सर्वजण त्या ठिकाणी आहात. तुमचंही मनापासून त्या ठिकाणी विशेष करून तुम्हाला चरणावरती वंदन करते. तुमचेही विशेष करून त्या ठिकाणी आभार. मागे उपस्थित असणारी सर्वच मंडळी त्यांचे आभार. व्यासपीठावर उपस्थित असणारी बरीच बाहेरून आलेली मंडळी आहे. एवढी थंडी गारठ्याची माणसं इथं उपस्थित आहे. किती गारठ आहे आता माहिती की नाही? वाचतं की नाही? जाणवतं की? हां, लोक जाणवतं म्हणतायत, आपण वाचतो म्हणताय. या ठिकाणी या कार्यक्रमाकरता आमच्या समवेत गाडी भरून माणसं आलेली आहे. 2-3 गाड्या आल्यात मला वाटतं. हा म्हणा ना, ते कुठं पाहणार आहे? आणि खरं सांगायचं ठरलं तर पुरावे माझ्याकडे आहे. आमच्या समवेत त्या ठिकाणी ज्यांच्या गावामध्ये कीर्तनाचा योग ज्यांच्या माध्यमातून साधला होता, असे चितेगावचे आमचे खैरे काका, त्यांचा समस्त परिवार. मावशींची तब्येत बरी नाही तरी सुद्धा आवर्जून कीर्तनाकरता वेळात वेळ काढून इथे उपस्थित. त्यांचे जवळजवळ 7-8 माणसं गाडी, ते आजींसहित तेही या ठिकाणी उपस्थित आहात. घरामध्ये काकडाची दररोजची परंपरा आहे, असं सात्विक कुटुंब आज उपस्थित आहे. दररोज नित्याने गावात जाऊन काकडा ज्यांच्या घरामध्ये होतो, असा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून त्यांचे आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता आमच्या समवेत आलेले आमचे गोड उत्कृष्ट मृदुंग वादक, आमच्या परिसराचं एकंदरीत वैभव, नावही त्यांचं वैभवच आहे, आमचे बंधुराज वैभव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना काल बघायला मिळालं की आमचे गोसावी महाराज वाजवायला आहेत. जरा बघूयात त्यांच्याकडे, म्हणजे कसं वाजवतात या भावनेने. अंतकरणात ही चांगली भावना बाळगून चिंतामण महाराज आहे, आमचे मित्र आहे, अशी भावना बाळगून आमचे बोराडे आप्पा या ठिकाणी उपस्थित झालेत. विशेष करून पाटोद्यावरनं त्या ठिकाणी काही मनात कुठला याचा त्याचा न याचा भाव बाळगता इथपर्यंत उपस्थित झालेली ही मंडळी आहे. त्यांचे विशेष करून आभार. त्याचप्रमाणे मला वाटतं आडगाव नाशिक जिथे सेवा करण्याचा योग बऱ्याच दिवसापूर्वी साधला होता, त्या भागामध्ये प्रथमतः ज्यांच्या माध्यमातून असे रतनदादा आणि गणेश महाराज, हां झालं पाठ, महाराज दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. तिकडून एवढ्या लांबचा प्रवास साधला. किती लांबचा? जवळ आहे का? मला तो अंदाज आला 10-12 किलोमीटर. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वारकरी साधक मंडळी उपस्थित आहे. मनापासून तुमचे आभार. बाबांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ मंडळी आहे, सर्वच मंडळी आहे, तुम्हालाही वंदन. हो, घेऊ त्यांचं नाव. महत्त्वाचा भाव, सगळ्यात महत्त्वाचा विषय. माझ्या समोर आलेले माझ्या परमार्थामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये न जाता, काही न जाता, ज्यांचं मार्गदर्शन मला आहे असे माझे वडील, त्यांच्याच माध्यमातून मी इथं उभी आहे. त्यांचे विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करते. आजवर कधीच कीर्तनात मी नाव त्यांचं घेतलेलं नव्हतं, कारण माझ्यात तेवढं सामर्थ्यच नव्हतं. प्रत्येक कीर्तनात त्यांचं नाव माझ्याकडनं राहून जायचं असं मी सांगायचंय, पण कधी तोंडावर आलं नाही. आज सांगितलं तरी मी घेत नाही, कारण मला त्यांचं नाव घेण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही आहे असं मला नेहमी वाटतं. त्यांनीच हे सगळं दिलं आणि काय आभार मानावे, शब्द नाही आहेत. त्यांच्याच माध्यमातून हे सगळं मला मिळालं आणि आपल्या श्री सच्चिदानंद केरुबा महाराजांचे चिरंजीव म्हणजेच नामदेव बाबांच्याच माध्यमातून हे सगळं मिळालेलं आहे. विशेष करून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. बाबांचीच कृपा म्हणावी कधीतरीची, हा प्रसाद माझ्यापर्यंत पोहोचला. सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची शूटिंग ज्यांनी अप्रतिमरित्या केली, मनापासून आज केली, उभं राहून केली,
गजर माऊलीचा असं सुंदर असणारं अत्यंत गोड चॅनल म्हणजे आमच्या विनोद दादांचं त्या ठिकाणी आहे. याच चॅनलवरती हा कार्यक्रम पुन्हा त्या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांनी आवर्जून बघा. बघितल्यानंतर छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या सुद्धा ते पाठ आहे, फक्त म्हणू नका, करा नक्की. मला कळेल हे हिंगणवेड फक्त कळायला पाहिजे होतं सबस्क्राईब कोणत्या गावचे, बस मग महत्वाचा विषय असता. पण जास्त काही बोलू नये. हा मतदानाचा विषय असतो सहजासहजी वाढवण्याचा. बरोबर. सध्या आचारसंहिता आहे मला वाटतं, बरोबर ना, पण प्रचार आहे ना अजून. हो, महत्वाचा भाग. म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी नक्की लाईक करा. सगळ्यांना पाहायला मिळेल गोड असं चॅनल आहे. विनोद दादा उपस्थित आहेत, आपल्या सगळ्याच कार्यक्रमाची शूटिंग करतायत ते, बरोबर. विशेष करून त्यांचे त्या ठिकाणी आभार. व्यासपीठावर माझ्याकडनं अनुदानाने कोणी राहिलं असेल त्यांचे विशेष करून आभार मानते. मला इथं आल्यावर एक सूचना आली होती, कुणाचाही या गावामध्ये सेपरेट नामोल्लेख करू नका. आमचं सगळं गाव मिळून हा सोहळा करतं. पण मी बोलेल, हरकत नाही आहे, मला पितृतुल्य त्या ठिकाणी आहे म्हणून बोलते. सेपरेट नाव घ्यायचा विषय नाही. वारीमध्ये त्या ठिकाणी भेट झाली कधीतरी आणि तो विषय त्यांच्या एका शब्दावर इथं येणं झालं. निमित्त कुठल्याही गोष्टीचं असावं लागतं. तुम्ही कुठे संभ्रम यात करणार नाही आहे, तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात. खरं तर शिवाजी काकांच्याच माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यांनी आधीच सांगितलेलं होतं आमचं कुणाचं नाव घेऊ नका. बऱ्याच महाराज मंडळींनी सूचना केली, पण त्या ठिकाणी घेत नाही, असं होत नाही. पण घेतल्याशिवाय राहत नाही. बाजूला उपस्थित त्या ठिकाणी श्री गुरुस्थानी असणारे, श्रद्धास्थानी असणारे बोराडे बाबा, ज्यांचं पूर्ण निस्वार्थ भावनेने काम आहे संप्रदायाचं, बाबाही उपस्थित आहे. आदरणीय साक्षीताई, मनापासून वंदन, तुमचे आभार व्यक्त करते. गोड अशी पंचपदी चाल तुम्ही गायली, तुमचे विशेष करून आभार. सर्वांचे आभार व्यक्त करून शेवटच्या चरणात तुकोबराय काय सांगतात, आमच्या करता परिपूर्ण असणार माप भगवान श्री विठ्ठल. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे. विठ्ठल गोगे खरे बाप, विठ्ठल गोगे खरे बाप, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, गेला भाग गेला शिन गेला, गेला विठ्ठल गोगे खरे बाप, विठ्ठल गोगे खरे बाप, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा 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 झाला आनंद, आनंद 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 आनंद, आनंद
त्यांचे विशेष करून आभार. विशेषतः देवाकरता आज वेळ देवा, जगाचा मालक उद्या देईल. आज थोडा एक्स्ट्रा वेळ दिला, देव म्हणेल नाही गड्या. याने आज कीर्तनात 10, 17, मला वाटतं 18, 20 मिनिटं एक्स्ट्रा दिले होते. देव आपल्याकरता 20 मिनिटं एक्स्ट्रा नक्की देतो. आज नाही वेळ दिला, उद्या देव सुद्धा आपल्याला वेळ द्यायला रिकामा नाही. तरी सुद्धा अंतकरणापासून मायबाप स्वरूप तुम्ही सर्व आहात. वेळ माझ्याकडनं अनुधाराने पुढे गेला बोलण्याच्या ओघात क्षमस्व दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर